नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन अकॅडमी एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तुम्ही थंबनेल वाचलेलं असेल. आजचा टॉपिक आहे आपला AMVIची तयारी कशी करावी, ज्याला आपण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणतो, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, स्थानिक भाषेत RTO. विषय असा आहे की 25 का 26 तारखेला म्हणजे 5-6 दिवसापूर्वी MPSC ग्रुप C 2026चं नोटिफिकेशन आलं आणि त्यात त्यांनी AMVIच्या 461 जागा दिलेल्या आहेत. एकूण जी ॲड आहे ती 2500 ते 2600 पदांची माझ्या मताने. त्यात 5-6 प्रकारचे पदं आहेत. काही क्लर्क आहे, परत कर सहाय्यक आहे, परत इंडस्ट्री इन्स्पेक्टर आहे, परत असे काही तर 5-6 पदं आहेत. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं पद आहे AMVIचं. विषय असा आहे, हे महत्त्वाचं पद म्हणण्याचं कारण हेच आहे की ह्या पदाची जी काही जाहिरात आहे ती 3-3, 4-4 वर्षांनी येत असते. म्हणजे जशी आता 2026ला आली, याआधी ती 2020ला आली होती, त्याआधी पण 2017ला आली होती आणि त्याआधी माझ्या मताने 2012-13ला आली असेल. म्हणजे बऱ्यापैकी 4-5 वर्षांनी येणारं हे पद आहे. हे टेक्निकल लेवलचं पद आहे आणि खूप महत्त्वाचं पद आहे. आणि ह्या पदाला जे काही क्वालिफाईड लोक आहेत, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल डिप्लोमा डिग्रीवाले, इंजिनिअरिंगवाले, ते लोक या पदाला क्वालिफाईड असतात. मग आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की जे काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करणारे मुलं आहेत किंवा नुकतेच पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग झालेले लास्ट इयर झालेले मुलं आहेत, जे नुकतेच पासआउट झाले 3rd इयर किंवा लास्ट इयर 4th इयर वगैरे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे आजचा. नेमकं त्यांनी तयारी कशी करावी, येत्या 2-2.5 महिन्यात पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी, सिलेबस कसा कंप्लीट करावा, या मुद्द्यावर आज आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बाकी या व्हिडिओमध्ये मी हे काही सांगत नाही, निकष काय वगैरे आहेत, लाईट मोटर व्हेकल लायसन्स आपलं लायसन कोणतं लागणार, पात्रता काय असणार, काय नाही, प्रोडक्शनवाले असणार का नाही असणार, या मुद्द्यांवर बऱ्यापैकी व्हिडिओ यूट्यूबला उपलब्ध आहेत. मी तर फक्त एवढ्याच गोष्टी बोलतो आहे की नेमकं अभ्यासाची तयारी कशी करावी. म्हणजे काही करून आपल्याला जी काही 27 सप्टेंबर प्रीच्या एक्झामची जी काही तारीख दिली, त्या 2-2.5 वर्षात अभ्यासाचं नियोजन काय असावं, कसं असावं, या संबंधित हा विषय असेल. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ उशिरानं बनवण्याचं कारण हेच होतं की MPSCने जो काही 5-6 दिवसापासून घोळ घातला आहे ऑनलाईन परीक्षेचा, त्यावर नेमकं काय चर्चा होते काय नाही ते ठरवू आपण. पण सध्याच्या घडीला अधिकृतरित्या हेच आहे की परीक्षा ऑनलाईन होणार. बाकी ते पुढे ठरवू काय होतं काय नाही. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ही माझी बेसिक माहिती आहे. मी स्वतः BE ऑटोमोबाईल आहे, पण मी पण मागच्या काही वर्षात MPSCचा अभ्यास करतो आहे. त्या अभ्यासावर माझा काही अनुभव आहे, राज्यसेवा मुख्य, परत गट ब आणि क मुख्य दिल्याचा. त्या आधारावर नेमकं टेक्निकल मुलांनी AMVIची तयारी कशी करावी त्या आधारावर मी व्हिडिओ बनवतो आहे. चालतं आहे. मुद्दा AMVIची तयारी कशी करावी. आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश मी पहिलेही बोललो आणि आताही एक सांगतो आहे. आता मी विद्यार्थ्यांचे 2 प्रकार करतो. विद्यार्थ्यांचे आपण 2 प्रकार करतो. पहिला प्रकार असा आहे की जे प्रॉपर MPSCवाले प्रॉपर MPSCवाले जे ऑलरेडी म्हणजे मागच्या 2-4 वर्षापासून 5 वर्षापासून प्रॉपर MPSCचा अभ्यास करत आहेत. त्यांना संपूर्णपणे माहिती आहे प्री काय आहे, म्हणजे परीक्षा पद्धती काय आहे, योजना काय आहे, आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, वाचायचं काय आहे. म्हणजे त्यांना जर आपण बोललो समाधान महाजनमधनं काय वाचायचं आहे, सचिन बस्कीमधनं काय वाचायचं आहे, हे त्यांना डायरेक्ट माहिती आहे, थेट माहिती आहे. म्हणजे का, कारण ते मागच्या 3-4 वर्षापासून अभ्यास करत आहे. आता हा जो दुसरा प्रकारचा आता हा मी जो दुसरा क्रमांक दिला आहे, आता यात हे असे विद्यार्थी जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करता, म्हणजेच कंपन्यांमध्ये किंवा IT सेक्टरमध्ये किंवा काही नुकतेच डिप्लोमा डिग्री पासआउट झाले, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे. नेमकं त्यांनी AMVIची तयारी कशी करावी. मग मुख्य उद्देश हाच आहे की जे काही कॉर्पोरेट सेक्टरवाले मुलं आहेत, म्हणजे माझे स्वतःचे मित्र आहेत, परत काही डिप्लोमा डिग्रीला आहेत, त्यांनी नेमकी तयारी कशी करावी या मुद्द्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करतो आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षा पद्धती आणि परीक्षा योजना. आता ही कन्सेप्ट काय, परीक्षा पद्धती आणि परीक्षा योजना, सोप्या भाषेत सांगतो. परीक्षा पद्धती आणि परीक्षा योजना म्हणजे काय, नेमकं पॅटर्न काय आहे आणि करायचं काय आहे. एकदम आपल्या सोप्या भाषेत सांगतो. पॅटर्न काय आणि करायचं काय. म्हणजे मी बघा इथं आता एक गोष्ट नमूद करतो. आता ह्या वर्षी जी काही परीक्षा होते ती 2026ला होते. केव्हा होते, 2026. याआधी परीक्षा केव्हा झाली होती, 2020. आणि त्याआधी परीक्षा केव्हा झाली होती, 2017.
मी एकदम जुन्या काळात काही जात नाही, 2015-16च्या आधी माझ्या मताने ती 12-13 झाली होती. म्हणजे मला पण माहीत नाही तेव्हा ते कसं व्हायचं आणि काय व्हायचं, पण मला मागच्या 3 वर्षांचा जो काही अनुभव आहे, मी जे काही बघितले स्वतः त्या अनुभवावर सांगतोय. आत्ता केव्हा होते 2026, याआधी केव्हा झाली होती 2020 आणि याआधी केव्हा झाली होती 2017. विषय असा आहे, आता मी फक्त प्रीचं बोलतो आहे, पूर्व परीक्षेचं. बाकी मुख्य परीक्षेचं काय आहे काय नाही ऑलरेडी नेटवर साईटवर आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. परत भरपूर यूट्यूबवर व्हिडिओ पण आहेत की मुख्य परीक्षा ही 300 गुणांची होणार, संपूर्णपणे टेक्निकल सिलेबस असणार. मी त्याच्यावर काहीच बोलत नाही आहे, मी फक्त आता पूर्व परीक्षेवर बोलतो आहे. विषय असा आहे, आता जेव्हा 2017ला जेव्हा एक्झाम झाली होती याआधी, त्यावेळेस जो काही पूर्व परीक्षेचा जो पॅटर्न होता तो 60-40 होता. काय पॅटर्न होता? 60-40. म्हणजे 60 मार्काला होतं नॉन टेक्निकल, म्हणजे ज्यात संपूर्ण GS होतं, ज्याला आपण स्थानिक भाषेत GK पण म्हणतो. इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यघटना, पंचायत राज हे टॉपिक. आणि 40 मार्काचा जो काही टॉपिक होता तो पूर्णपणे टेक्निकल सिलेबस होता. कोणता सिलेबस होता? टेक्निकल म्हणजे कोणता? आपला सॉम, टॉम, FM, STMT, हीट ट्रान्सफर, मास ट्रान्सफर, जे काही आपले इंजिनिअरिंगचे जे बेसिक सब्जेक्ट होते ते सर्व इथे 40 मार्काला होते. 2020ला पण हा सेम पॅटर्न होता, 60-40. हा सेम पॅटर्न होता. 60 मार्काला होतं नॉन टेक्निकल आणि 40 मार्काला होतं टेक्निकल. हा सेम पॅटर्न होता 2020ला पण विषय काय झाला माहिती आहे का? 2023 पासून आयोगाने परीक्षा पद्धतीने परीक्षा योजना बदलली. म्हणजे तिघी प्रकार म्हणजे काय माहिती आहे का? MPSCचे वर्षभरामध्ये सर्वसाधारण 3 परीक्षा होता, ज्या परीक्षांना सर्व लोक पात्र असतात. त्यात पहिली असते राज्यसेवा. पहिली कोणती परीक्षा असते? राज्यसेवा, ज्याला आपण स्थानिक भाषेत ना क्लास 1 म्हणतो. दुसरी असते गट ब. दुसरी कोणती असते? गट ब, ज्याला आपण PSI, STI, ASO हे 3-4 प्रकारचे पद असतात त्याच्यात. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची जी परीक्षा असते ना त्याला गट क म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? गट क. त्याला ग्रुप C म्हणतो. त्या परीक्षेमध्येच आपलं AMVI हे पद येतं, म्हणजे सोप्या भाषेत ते वर्ग 3चं पद असतं. मग विषय काय झाला माहिती आहे का? या तिघी परीक्षांसाठी या राज्यसेवा, गट ब आणि गट क साठी 2023 पासून जी काही MPSCने परीक्षा पद्धती राबवली ना, या सर्वांसाठी ना एकच पूर्व परीक्षा केली. म्हणजे राज्यसेवेची स्वतंत्र पूर्व परीक्षा होती एकच सर्व पदांसाठी, मग ती टेक्निकलचे पद असो, नॉन टेक्निकलचे पद असो, इंजिनिअरिंगचे असो किंवा काही पण असो. तसेच गट ब साठी बी एकच पूर्व घेतली आहे आणि गट क साठी पण एकच पूर्व घेते. म्हणजे विषय काय आहे, याआधी AMVIची पूर्व परीक्षा वेगळी व्हायची, क्लर्क अँड ग्रुप Cची परीक्षा वेगळी व्हायची, पण 2023 पासून पूर्व परीक्षा ही त्यांनी कॉमन केली. म्हणजे आणि विषय काय केला माहिती आहे का? पूर्व परीक्षेचा जो काही सिलेबस दिलाय तो पूर्णपणे काय दिलाय 2023 पासून? पूर्णपणे नॉन टेक्निकल. पूर्णपणे काय दिला आहे? नॉन टेक्निकल. म्हणजे जी काही 100 मार्कांची पूर्व परीक्षा होती, 100 प्रश्न 100 मार्कांची जी काही पूर्व परीक्षा होती ही पूर्णपणे कशी असते? नॉन टेक्निकल. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे विषय काय आहे? नॉन टेक्निकल हा शब्द जेव्हा येतोय यात सर्व विषय आले, जे 7 विषय दिलेले आयोगाने सिलेबसमध्ये. इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यघटना आहे, पंचायत राज आहे, परत चालू घडामोडी, करंट अफेअर आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे. असे 7 विषय दिले. ही पूर्णपणे 100 गुणांची 100 प्रश्नांची हा पेपर असणार पूर्व परीक्षा. म्हणजे पूर्व परीक्षा कशी असणार? पूर्णपणे नॉन टेक्निकल. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला समजला असेल असं मला वाटतं. मी परत सांगतोय, 2020ला आणि 2017ला जेव्हा एक्झाम झाली होती तेव्हा ती 60-40च्या पॅटर्नने झाली होती. म्हणजे 60 मार्काला नॉन टेक्निकल होतं, 40 मार्काला टेक्निकल होतं. पण 2026ला ही पूर्णपणे परीक्षा कशी होणार? नॉन टेक्निकल. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सरळ सोपी गोष्ट याच्यावरनं एकमेव निष्कर्ष असा निघतो की आता आपल्याला जी काही परीक्षा द्यायची ती प्युअर नॉन टेक्निकल द्यायची, म्हणजे प्रॉपर MPSC. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रॉपर MPSC हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी मागच्या स्लाईडमध्ये मी जी तुम्हाला सांगितलं ना, विद्यार्थ्यांचे 2 गट केले. म्हणजे 2 गट मी याच्यासाठीच केले की पहिला गट जो होता तो प्रॉपर MPSC वाला होता. प्रॉपर MPSC म्हणजे जे प्रॉपर MPSCचे कार्यकर्ते आहेत. MPSCचे कार्यकर्ते कोण आहेत? प्रॉपर जे मागच्या 2, 4, 5 वर्षापासून कंटिन्यू अभ्यास करत आहेत आणि ते तिघी परीक्षा देतात. सहसा राज्यसेवा बी देतात, गट ब बी देतात आणि गट क बी देतात. पण हा जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, यात कोण आले? सहसा
कॉर्पोरेटवाले, ज्याला IT सेक्टर म्हणतो आपण, परत काही कंपन्यांमध्ये काम करणारे मुलं आहेत, परत जे डिप्लोमा डिग्री नुकतेच पासआउट झालेले मुलं आहेत. आणि या व्हिडिओचा उद्देश हाच आहे, या 2 नंबरच्या या दुसऱ्या क्रमांकामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यास कसा करावा, हा एकंदरीत मुद्दा आहे. कारण हे प्रॉपर MPSC करणारे जे काही मुलं आहेत पहिल्या क्रमांकावाले, हे यांना टोटल माहिती आहे नेमकं काय करायचं आहे, कसं वाचायचं आहे, काय नाही वाचायचं. कारण मागच्या महिन्यात सुद्धा आता 14 तारखेला गडबचा पेपर झाला, त्यांना माहिती सिलेबस काय असतो, कसं असतं वगैरे. आता आपला मुख्य मुद्दा काय, कॉर्पोरेटवाले किंवा IT सेक्टरवाले मुलं त्यांनी येत्या 2.5 महिन्यात सिलेबस कसा कंप्लीट करावा. तुम्हाला परीक्षा पद्धती आणि परीक्षा योजना कळली असेल अशी अपेक्षा करतो. आणि जर नाही कळलं तर मला मेसेज करा. माझा नंबर पहिल्या स्लाईडला दिलेलाच आहे. हा नंबर आहे माझा, त्याला तुम्ही मेसेज करू शकता, कॉल पण करू शकता. पुढचं, आता नेमकी सुरुवात कशी करावी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. नेमकी सुरुवात कशी करावी. आता विषय काय माहिती आहे का, 4-5 दिवसापासून जी काही ॲड आली तेव्हापासून टेलिग्राम चॅनलवर बी धुमाकूळ घातला आहे. परत यूट्यूब चॅनलवर खूप तुम्हाला व्हिडिओ दिसतील, अशी तयारी करा, तशी तयारी करा, असं करा, तसं करा. मग बऱ्यापैकी मुलं संभ्रमात आहेत. म्हणजे जे प्रॉपर MPSC करणारे मुलं आहेत त्यांना माहिती आहे नेमकं काय करायचं आणि कसं करायचं, सिलेबस किती दिवसात संपतो आणि काय करायचं हे प्रॉपर त्यांना माहिती आहे. पण जे काही कॉर्पोरेट सेक्टरवाले मुलं आहेत, तुम्हाला जे बोललो जॉबवाले वगैरे, मग त्यांच्यात सर्वात मोठा संभ्रम आहे की नेमकी तयारी कशी करावी. मग त्यांची सुरुवात अशी होती, म्हणजे माझ्या जवळचे मित्र आहेत, माझ्या स्वतःचा बी ऑटोमोबाईल आहे, मग माझ्याजवळचे माझ्या ब्रांचचे जे काही मित्र आहेत माझे, त्यांचे पण मला हेच फोन मेसेज आहेत की नेमकं काय करावं, कशी करावं, कोणतं पुस्तक घ्यावं, हे घ्यावं, त्या घ्यावं. आणि सध्या आता तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाचा बाजार किती डेंजर आहे. म्हणजे एकच गोष्ट 10 आणि तीच रिपीट होते. मग नेमकी सुरुवात कशी करावी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता विषय असा असतो, नुकतंच स्पर्धा परीक्षा नाही, आपण कुठलीही आपली डिग्री घेतली तर त्याचा काहीतरी परीक्षा पद्धतीचा काही क्रम असतो. मग तो मी सर्वसाधारण क्रम तुम्हाला सांगतोय. पहिल्याने आपण काय करायचो, PYQ घ्यायचो. काय घ्यायचो, PYQ. यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन राहायचे. 2 मिनटं, एक मुद्दा राहून गेला. पहिला मुद्दा होता सिलेबस. पहिला मुद्दा काय होता, सिलेबस. दुसरा मुद्दा काय होता, PYQ. तिसरा मुद्दा काय आहे, संदर्भ ग्रंथ, ज्याला आपण रेफरन्स बुक म्हणतो. संदर्भ ग्रंथ, ज्याला आपण काय म्हणतो, रेफरन्स बुक. चौथा मुद्दा आहे आपला टेस्ट सिरीज. आणि 5वा मुद्दा येतो आपला एक्झाम. जनरल सर्वसाधारणपणे प्रत्येक विद्यार्थी हीच प्रोसेस फॉलो करत असतो. ही संपूर्ण प्रोसेस फॉलो करत असतो. सिलेबस, PYQ, संदर्भ ग्रंथ, टेस्ट सिरीज आणि एक्झाम. आता इथं सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो, आता आपल्याला सिलेबस बी कळून जातो नेमकं काय म्हटलं आहे, काय नाही, कोणते विषय काय नाही. पण आता PYQचा जो काही मुद्दा आहे, आता PYQच्या संबंधित जो काही MPSCतला जो विषय तो जर तुम्ही कोणाला विचारला तर बऱ्यापैकी लोक मार्केटमध्ये असं सांगतात 15,000चे बुक घेऊन घे, 21,000 बुक घेऊन घे, 20,000 बुक घेऊन घे, हे असं कर, ते तसं कर. पण रिॲलिटी ही आहे मित्रांनो, तुम्ही जर मार्केटमध्ये आता PYQशी संबंधित जो 21,000 जो काही ग्रंथ आहे, 21,000 प्रश्नांचा, तो जर माझ्या मताने 500-600 पेजचा आहे, तो त्यापेक्षा जास्ती 1000 पेज असतील माझ्या मताने, तो जर तुम्ही घेतला पुढच्या 2-2.5 महिन्यात तो संपेल का, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि ही खरी रिॲलिटी. म्हणजे विषय हा आहे की तुम्ही जर 21,000 PYQ घेतला, तुम्हाला ते मार्केटमध्ये जर तुम्ही सध्या MPSC वाला कोणाला विचारलं ना की नेमकं PYQसाठी काय वापरू, तर तो काय सांगतो माहिती, 21,000 घेऊन घे, हे घेऊन घे, ते घेऊन घे. पण रिॲलिटी ही मित्रांनो, जे प्रॉपर MPSC करणारे मुलं असताना त्यांना तुम्ही विचारा, तू तर हा अर्धा वाचला आहे का म्हणा 21,000. तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. 21,000 हा जो काही PYQचा जो संच आहे तो वाचला जात नाही. कितीही मागच्या 5-6 वर्षातला कितीही शहाणा मुलगा असला ना, त्याकडनं हा प्रॉपर होत नाही. सहसा माणसाकडनं मागच्या 5 ते 6 वर्षाचे किंवा जास्तीत जास्त 2017पर्यंत, म्हणजे 2006 पासून ते 2017पर्यंत बी विचार केला ना, मागच्या 10 वर्षाचे पेपर करायचा बी विचार केला ना तुम्ही, तुमचा पुढचा 1 वर्ष निघून जाईल तोपर्यंत पूर्ण पेपर होत नाही. ही रिॲलिटी, ही फॅक्ट आहे. कारण प्री मेन्सचे खूप प्रश्न असतात. तर मग PYQसाठी तुम्ही काय वापरावं, तर माझं मत आहे, पहिली गोष्ट तुम्ही PYQला थेट हातच लावू नका. कारण रिॲलिटी काय आहे माहिती आहे का, PYQ समजण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे.
कन्सेप्ट क्लिअर म्हणजे काय, तुम्हाला बेसिक ज्ञान तरी पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी आत्ताच्या मिनिटाला विचारलं ना, सरनामा म्हणजे काय, संघराज्य म्हणजे काय, सांप्रदायिकता म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, हे असे शब्द आहेत ना मित्रांनो, या शब्दांशी बऱ्यापैकी मुलांचा टच नाही आहे मागच्या 5-6 वर्षापासून. म्हणजे काही लोकांना डिग्री सोडायला 5-6 वर्ष होऊन गेलेत, काही लोकांचं टेक्निकल अभ्यास असेल, ज्यांना नॉन टेक्निकलचा मागच्या 5-6 वर्षापासून त्यांनी अभ्यास केलेला नसेल, तर त्यांना हे काही हे जे काही शब्द मी बोललो होता, गणराज्य, समाजवादी, लोकशाही, परत संघराज्य, प्रस्तावना, ह्या शब्दांचे त्यांना अर्थ माहीत नाही आहेत. तर म्हणून तुम्ही जर थेट PYQ पकडले, म्हणजे PYQ घेतले, तर प्रश्न वाचताना तुम्हाला अर्धा PYQ म्हणजे प्रश्नच तुम्हाला समजणार नाही, आणि प्रश्नच समजला नाही तर तुम्ही नेमका अभ्यास काय करणार, असा विषय असतो. आणि PYQचा अभ्यास आपण असा करतो, PYQचा अभ्यास आपण का करतो की आपल्याला नेमकं वाचायचं काय हे समजायला पाहिजे. पण तुम्हाला जर त्याचे बेसिक अर्थ माहीत नसतील तर नुसते PYQ वाचून काही फायदा नाही, PYQ वाचून काही फायदा नाही. मग तुमचा विषय असेल, मग नेमकं करायचं काय. तर ह्या गोष्टीवर माझं सर्वात सरळ सोपं मत, माझं मत असं आहे की सुरुवातीला तुम्ही स्टेट बोर्ड वाचावे. तुम्ही सुरुवातीला काय वाचावे, स्टेट बोर्ड, जे आपले बालभारतीचे पाठ्यपुस्तक असतात, स्टेट बोर्ड. मग विषय काय, स्टेट बोर्ड वाचावे का, मग नेमकं कोणते वाचावे, काय वाचावे, आणि आता आम्हाला वेळ आहे का, म्हणजे आता मोजून 2-2.5 महिने आहेत, स्टेट बोर्ड केव्हा वाचायचे, असा तसा एकंदरीत विषय असेल. पण माझं मत आहे, स्टेट बोर्ड तुम्ही सर्व काही वाचू नका, फक्त मी महत्त्वाचे इथं स्टेट बोर्ड लिहून देतो, तुम्ही तेवढे वाचा. विषय काय आहे, आता बघा मी इथं PYQ बोलतो आहे, पुढे संदर्भ ग्रंथ, टेस्ट सिरीज आणि एक्झाम, याचं मी थोडक्यात 2-3 मिनिटात सांगून देतो, नंतर स्टेट बोर्डवर आपण बोलू. आता संदर्भ ग्रंथाबद्दल मी पुढे बोलेलच, जेव्हा विषयांचं मी सेपरेट विषयावर बोलणार आहे तेव्हा मी पुढे बोलतोच. टेस्ट सिरीज लावायची का, ते तुमच्यावर आहे, तुम्हाला लावायची असेल किंवा नाही लावायची असेल. माझ्या मताने टेस्ट सिरीजपेक्षा आयोगाचे पेपर कधी पण खूप चांगले असतात आणि एकदम ऑथेंटिक सोर्स असतो. बऱ्यापैकी PYQ रिपीट असतात, प्रत्येक विषयात तुम्हाला 1 किंवा 2 PYQ तरी रिपीट असतो किंवा त्याची हिंट मिळत असते. टेस्ट सिरीज मार्केटमधल्या टेस्ट सिरीजपेक्षा तुम्ही आयोगाचे पेपर सॉल्व्ह केलेले कधी पण बरे. तुमच्याकडे वेळच असेल ना, तर प्रीच्या जागेवर मेन्स चेक पण तुम्ही करू शकतात. मी याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवेलच येत्या 1-2 दिवसात, की नेमकं PYQ म्हणजे काय, PYQचा अभ्यास नेमकं कुठून करावा, काय करावा, 21,000 घ्यावा का आयोगाचे पेपर करावे झेरॉक्स केलेले, तर यावर आपण सविस्तर बोलू. आणि नंतर येतो एक्झाम. आता मी हे खोडून घेतो 2 मिनटं, मी स्टेट बोर्डबद्दल बोलतो. दोन मिनटं फक्त. असो, 1 मिनिट मला मोठं करून घेऊया. झालं, 1 सेकंड फक्त. झालं ते. चला विषय, आता स्टेट बोर्डसाठी नेमकं काय वाचावं. आता आपल्याला 7 विषय आहेत, ते मी पुढे दिलेले आहेत. मी थोडक्यात इथं लिहून देतो. मी एक सांगतो. इतिहास, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इतिहास. इतिहाससाठी काय वापरावं, सरळ सोपी गोष्ट आहे. आपल्या बालभारतीचं 8वी स्टेट बोर्डचं बुक आहे, 8वी स्टेट बोर्डचं बुक आहे बालभारतीचं, ते तुम्ही वाचावं. आता हे माझ्या मताने यात जो आपला जो सिलेबसचा पार्ट आहे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, तो बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. याच्यातून तुम्हाला 1-2 प्रश्न हमखास मिळतात. पण हे फक्त तुम्हाला लिंक लागण्यासाठी वाचायचं आहे. नेमकं असहकार चळवळ म्हणजे काय, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ म्हणजे काय, सांप्रदायिकता म्हणजे काय, नेमकं गांधीयुग म्हणजे काय, जहाल मावाड म्हणजे काय. म्हणजे हे जे वाचायला तुम्हाला बऱ्यापैकी याचे दिवस होऊन गेलेत, म्हणजे काही 9 वर्ष होऊन गेलेत. जे काही डिग्रीवाले असतील, काही जॉब करत असतील, त्यांना 5-5, 10-10 वर्ष होऊन गेलेत. परत जे नेमके टेक्निकल एज्युकेशनवाले त्यांना पण 4-4, 5-5 वर्ष होऊन गेले. म्हणून असहकार चळवळ म्हणजेच काय, सविनय कायदेभंग म्हणजेच काय, नेमकं राष्ट्रीय सभा कशी आली, राष्ट्रीय सभेला काँग्रेसच म्हणता काही बऱ्यापैकी मुलांना अजून पण कळत नाही. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला कुठून मिळतील, 8वीच्या पुस्तकातून. मग 8वीचं पुस्तक आता हे माझ्या मताने काहीतरी 120 पेजच्या आसपास आहे, 100 पेजच्या आसपास पुस्तक आहे. मग याला कसं वाचायचं, सरळ सोपी गोष्ट आहे. जे पण मी स्ट्रेट बोर्ड सांगेल ते तुम्हाला ओझरतं वाचायचं आहे. ओझरतं म्हणजे काय, जसं आपण आपल्या घरी न्यूजपेपर येतो, वृत्तपत्र, त्याला आपण पाठ नाही करत, त्याला आहे ना सरळ सरळ
गोष्ट म्हणजे स्टोरी टाईपमध्ये आपण वाचून जातो. तसं हे तुम्हाला एक दोनदा जितक्या वेळेस रिव्हिजन करून वाचता येईल ना, एक दोन वेळेस, तर हे एक दोन दिवसात संपून जातं असं माझं मत आहे. म्हणजे काय नाही, सरळ सरळ पकडायचं आहे तुम्हाला आणि सरळ थेट वाचून जायचं आहे स्टोरी टाईपमध्ये. नेमकं का मग याच्याने तुम्हाला लिंक लागून जाईल. म्हणजे नेमकं गांधी काय सांगत होते, नेमकं क्रांतिकारी चळवळ म्हणजे काय, सांप्रदायिकता म्हणजे काय, किंवा हिंदू महासभाच कशी आली, मुस्लिम लीगच कशी आली, मग याचा स्वातंत्र्य चळवळीवर काय परिणाम झाला, तर या गोष्टी तुम्हाला इथं मिळून जातील. इतिहास, मग इतिहासासाठी काय बोललो मी तुम्हाला, 8वीचं स्टेट बोर्ड. 8वीचं स्टेट बोर्ड, 2 मिनटं. दुसरा सब्जेक्ट आहे पॉलिटी, राज्यघटना. पॉलिटी, राज्यघटनेसाठी तुम्हाला काय करायचं आहे. आता एक जे काही 8वीचं पुस्तक बोललो ना, याच्यात 2 पार्ट आहे. पहिला पार्ट इतिहास आणि दुसरा पार्ट आहे नागरिकशास्त्र. जो नागरिकशास्त्राचा मागचा जो पार्ट आहे ना, तो 8वीच्या पुस्तकातून कव्हर करायचा आहे, परत 7वीच्या स्टेट बोर्डमधनं कव्हर करायचा आहे. त्यात तुम्हाला एकदम बेसिक माहिती दिलेली आहे की घटना निर्मिती म्हणजे काय, घटनेची वैशिष्ट्ये म्हणजे काय, सरनामा म्हणजे काय, मूलभूत हक्क म्हणजे काय, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, मूलभूत कर्तव्य म्हणजे काय, संसद राज्य विधिमंडळामध्ये काय बेसिक फरक आहे, परत न्यायव्यवस्था कशी आहे आपली, परत काही घटनात्मक आयोग आहेत, परत काही बिगर घटनात्मक आयोग. हे जे काही मी टॉपिक बोलतोय ना, 10-12 टॉपिक बोललो, याची बेसिक माहिती, एकदम बेसिक माहिती कुठे दिली आहे, 7वीच्या आणि 8वीच्या स्टेट बोर्डचं जे काही पुस्तक आहे इतिहासाचं, त्याच्या मागे दिलेलं आहे. हे पॉलिटी राज्यघटना हा स्पेशल द्यायचं नाही आपल्याला. आपल्याला 10वीच्या पहिले जे काही आपलं शाळा होती त्यात नागरिकशास्त्र म्हणून आपल्याला टॉपिक द्यायचे, जो इतिहासाच्या मागे दिलेला असायचा. तर तुम्हाला काय वापरायचं आहे पॉलिटीसाठी, 7वीचं आणि 8वीचं पुस्तक. तर हे कुठं मिळतील दोघी पुस्तकं, तर हे तुम्हाला विकत मिळणार नाही. कुठलीही आपली मराठी शाळा असते, आपल्या गावातली असो, खेड्यावरची कुठलीही असो, जिल्हा परिषद मराठी शाळा, तिथं हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील. आणि तुम्हाला नाहीच मिळाले तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे RN अकॅडमीचं, तिथं मी ऑलरेडी फाईल्समध्ये डाउनलोड करून ठेवलेले आहेत. तिथं मी मराठीत लिहिलेलं आहे, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि बाहेर झेरॉक्स प्रिंट करू शकता. एवढं सरळ सोपी गोष्ट आहे, पण तुम्हाला हे वाचायचंच आहे. आता पुढचे जे काही विषय आहेत, जसं पुढचा विषय अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्रासाठी तुम्ही 11वी आणि 12वीचं पुस्तक आहे, यात तुम्ही वाचू शकता. 11वीच्या आणि 12वीच्या पुस्तकातून काय वाचायचं आहे तुम्हाला, एकदम महत्त्वाचे टॉपिक मी 11वी आणि 12वीच्या पुस्तकातून तुम्हाला मी तर स्क्रीनवर लिहून देतोय, तेवढे टॉपिकच करायचे. पुस्तक खूप मोठे 11वी 12वीचे, ते विकत भेटता, पण काही सर्व टॉपिक करायचे नाही. मी तर काही टॉपिक लिहून देतो, तुम्हाला फक्त वाचायचे आहेत. आहे एक सेकंड. पहिला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न. 11वी आणि 12वी दोघांमध्ये येते. दुसरं आर्थिक नियोजन. तिसरं टॉपिक आहे दारिद्र्य. चौथा टॉपिक आहे लोकसंख्या. लिहून घ्या. 5वा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न झालं, आर्थिक, बँकिंग. तुम्हाला थेट प्रश्न दाखवेल ना, 11वी 12वीच्या पुस्तकातून थेट प्रश्न येतात. कोणताच संदर्भ ग्रंथ वाचायचं नाही 500-600 पेजचं. मी तुम्हाला जेवढं सांगतो ना, तुम्ही तेवढं प्रॉपर करा. बँकिंग आहे. परत 6वं चॅप्टर आहे RBI. परत 7वं चॅप्टर इकडे लिहितो मी, LPG. याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणता. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण, हे चॅप्टर आहे. एवढे चॅप्टर तुम्हाला बेसिक करायचे आहेत. बाकी काही राहिलं मी सांगेल, पण एवढे बेसिक चॅप्टर करायचे आहेत. पहिलं चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्न, दुसरं आहे आर्थिक नियोजन, तिसरं आहे दारिद्र्य, लोकसंख्या, बँकिंग, RBI, LPG. एवढे जरी चॅप्टर केले तरी याद बरे. आणि हे पण चॅप्टर काय करायचे, थेट वाचायचे स्टोरी टाईपमध्ये. पार्ट बीट काहीच करायचं नाही. याचा इत्तमभूत डाटा मी माझ्या नोट्समध्ये बी दिलेला आहे. मी तुम्हाला ते सर्व पुढे समजवेलच काय आहे कसं आहे. तुम्हाला फक्त एवढं हेच काय करायचं आहे, 11वी 12वीचे पुस्तक घ्यायचे आहेत. 60-70 रुपयाला पुस्तक मिळून जातं. ते काय करायचं आहे, सरळ वाचून जायचं आहे स्टोरी टाईपमध्ये. पुढचं खोडून घेऊ द्या. आता मी 3 गोष्टी बोललो,
इतिहास बोललो, राज्यघटना बोललो आणि अर्थशास्त्र बोललो. आता सायन्सचं काहीच करायचं नाही. सायन्सच्या थेट नोट्स देईल, त्यात काही विषय नाही. परत अंकगणित बुद्धिमत्ताच्या बी थेट नोट्स असतील. परत चालू घडामोडीचा बी थेट नोट्स असतील. एक विषय कोणता राहिला अजून? इकॉनॉमिक्स झाला, इतिहास झाला आणि राज्यघटना झाला, बरोबर. चालू घडामोडी बी झाला. हा, तुम्हाला एवढंच करायचं आहे. मग स्टेट बोर्डमध्ये काय वाचायचं आहे तुम्हाला? इतिहाससाठी मी बोललो 8वीचं बुक. राज्यघटना 8वी आणि 7वीचा नागरिक शास्त्र पार्ट. नागरिक शास्त्र पार्ट जो इतिहासाच्या मागे दिलेला असतो, हे सेपरेट बुक नाही आहे. आणि तिसरं इकॉनॉमिक्ससाठी काय बोललो मी? 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्डचं बुक. त्यात मी मी आता जे काही इरेज केलं त्यात सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत की कोणते चॅप्टर वाचायचे, काय वाचायचे. तुम्हाला एवढं वाचायचं आहे. आणि हे जर वाचून घेतले तुम्हाला बेसिक अर्थ कळतील. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, आर्थिक नियोजन म्हणजे काय, पंचवार्षिक योजना म्हणजे काय, मध्यवर्ती बँक म्हणजेच काय आणि तिला RBIलाच का म्हणता, मौद्रिक धोरण म्हणजेच काय, दारिद्र्य, बेरोजगारी, ह्या जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत. राष्ट्रीय बँका म्हणजेच काय, जनसांख्यिकी म्हणजे काय. आता मी भले लोकसंख्या इथं तुम्हाला शब्द लिहून दिला, पण मूळ भाषेत तो जनसांख्यिकी आहे. त्याचा नेमका फायदा काय होतो हे तुम्हाला सर्व कुठं मिळेल? 11वी 12वीच्या पुस्तकात. आणि हे वाचलं, याच्यातल्या संकल्पना क्लिअर झाल्या. आणि असं काही कितक्या कठीण संकल्पना नाही आहेत त्या आपल्याला. आता आपण ग्रॅज्युएट आहेत, पदवी झालेली, तर आपल्याला कॉमन सेन्स आहे, लवकर समजून जातं की ते काही इतकं कठीण नाही आहे. 11वी 12वीचं पुस्तक. राज्यघटनेसाठी तेच 8वी आणि 7वीचं नागरिकशास्त्राचा पाठ आणि इतिहासासाठी 8वीचं पुस्तक. तर हे जे काही 3-4 पुस्तकं मी लिहून दिले, हे तुम्हाला किती दिवसात संपवायचे? हे फक्त 5 ते 6 दिवसात, जास्तीत जास्त 1 आठवडा, 7 दिवसात. हे तुम्हाला याच्या 3 रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, पाठ करायचं नाही आहे, फक्त काय करायचं आहे, धरायचं आणि स्टोरी टाईप वाचून जायचं आहे. आपल्या घरी जो न्यूजपेपर येतो, वृत्तपत्र येतं ना, त्याला आपण पाठ नाही करत. काय करतो? सरळ वाचून घेतो स्टोरी टाईप. सेम करायचं आहे, पाठ बीट काहीच करायचं नाही. मी जेव्हा पुढे काही माझ्या मेंटॉरिंग कोर्स किंवा इतर काही नोट्स सांगेल तिथून, तेव्हा तुम्ही पाठ करायचं आहे. आत्ता करायचं काहीच नाही. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे? सरळ वाचून जायचं आहे. म्हणजे ह्या वाचण्याचा फायदा तुम्हाला एवढंच होईल, लिंक लागेल, सब्जेक्ट कळतील, टॉपिक कळेल, नेमका टॉपिकचा अर्थ, म्हणजे टॉपिकचे जेव्हा अर्थ कळतील तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला प्रश्नांचा बेसिक अर्थ कळेल. आणि प्रश्नांचा अर्थ जेव्हा कळतो तेव्हाच आपल्याला उत्तर कळतं. तर ही सर्वात मोठी प्रोसेस आहे. म्हणजेच आता मी जर सांगू, इतिहासामध्ये जर 25 टॉपिक असतील ना, इतिहासात 25 टॉपिक असतील, आणि याचं जर बेसिक बुकमधनं तुम्ही जर वाचून घेतलं, तर तुम्ही जेव्हा मी तुम्हाला PYQ सांगेल मागच्या 3-4 वर्षाचा पेपर, तेव्हा तुम्हाला कळेल. तर या 25 पैकी खरं बघायला गेलं ना, 8 आणि 9 टॉपिकवर प्रश्न विचारता. मग हे 8 आणि 9 टॉपिक नेमके कसे वाचायचे हे कशावरनं कळतं? PYQ वरनं. मग PYQ केव्हा करता? जेव्हा तुम्हाला स्टेट बोर्डचा आकलन असेल. हा असा क्रम आहे. मग हा खूप महत्त्वाचा क्रम आहे. कळत आहे? चला मग आपण पुढच्या टॉपिकवर जाऊया. आता मी इथं स्टेट बोर्डचं लिहून दिलं आहे आणि ऑलरेडी मी आमच्या टेलिग्रामच्या ग्रुपला PDF अपलोड करून देतो. माझं मताने विकत हे बुक भेटत नाही तुम्हाला. ते जिल्हा परिषद मराठी शाळेत कुठेही मिळून जाईल, सहज मिळून जाईल. बघा, आपल्या प्राचार्यांचं जे कॅबिन असतं ना, त्यात तिथं हे पुस्तकं पडलेले असतात, तिथून ते घेऊन घ्यायचे. पुढे आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, PYQ विश्लेषण म्हणजे काय? PYQ विश्लेषण म्हणजे काय? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ते तुम्हाला मागे बोललो मागच्या स्लाईडमध्ये, की आपण सर्वसाधारण परीक्षेचा अभ्यास कसा करतो. सुरुवातीला सिलेबस बघतो, नंतर PYQ बघतो, नंतर आपण रेफरन्स बुक बघतो, नंतर टेस्ट सिरीज देतो सोडवली तर, आणि थेट एक्झामला जातो. मग मी तुम्हाला मागे बोललो PYQ विश्लेषण म्हणजे काय. आणि MPSCमध्ये PYQ विश्लेषणला अतोनात महत्त्व आहे. आणि ही PYQ विश्लेषण म्हणजे आपल्याला काय फायदा होतो? 2 गोष्टी आपल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट करते, काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी करतात आपल्याला. म्हणजे जिथं आपले 5 वर्ष जाणार आहेत तिथं हे 2च वर्ष जातात. म्हणजे PYQ विश्लेषणमुळे आपल्याला मार्ग कळून जातो नेमकं चालायचं कुठं आहे. म्हणजे PYQ विश्लेषणाचं इतकं महत्त्व आहे की नेमकं आता या 2-2.5 महिन्यात आपला संपूर्ण सिलेबस कसा संपवायचा, काय संपवायचा, हे सर्व आपल्याला PYQ विश्लेषणावरून कळतं. म्हणजे तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये बोललो ना, इतिहासाचे जर 25 टॉपिक असतील आणि इतिहास जर आपल्याला 10 मार्काला आहे, प्रश्न जर 10 येणार आहे, तर टॉपिक बी 10 असतील ना, जास्तीत जास्त 10-11 असतील. मग या 25 पैकी नेमके 10 टॉपिक, 2 मिनिटं, या 25 पैकी महत्त्वाचे 10 टॉपिक नेमके कोणते करावे, तर हे आपल्याला कशावरून कळतं? PYQ विश्लेषणवर. PYQ विश्लेषणवरनं. म्हणजे सरळ सोपी गोष्ट, जगातील तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, त्याचं अंतिम आणि शाश्वत सत्य फक्त PYQ असतं. ना मी आहे, ना कोणता क्लासवाला आहे, ना कोणी काही आहे.
हे कळतं आहे का? हे सर्वात मोठं शाश्वत सत्य आहे स्पर्धा परीक्षेमधलं. आणि PYQ म्हणजे काय आणि कोणते करायचे ते तुम्हाला मी आत्ता सविस्तर सांगतो. आता बघा, मला एक खोडून घेऊ 2 मिनटं. आता PYQ विश्लेषण म्हणजे काय? आता MPSC मध्ये जर तुम्ही सहसा कोणाला विचारलं ना तर 70-80% काय 90% मुलं एकच सांगता की मार्केटमध्ये 21,000 घेऊन घे. काय करून घे? 21,000 घेऊन घे. आता याच्यावर माझे काही स्वतःचे व्यक्तिगत मतं आहेत. मी पण मागच्या 5-6 वर्षात काही एक्झाम दिलेल्या आहेत, काही प्री मी पण निघालो आहे. त्याच्यावर मी काहीतरी काही निष्कर्ष काढला आहे. तर रिॲलिटी ही पहिलीच गोष्ट आहे की हा 21,000 प्रश्न तुमच्याने वाचला जाईल का? ही सर्वात मोठी फॅक्ट आहे. ही सर्वात मोठी फॅक्ट आहे. म्हणजे भरपूर टेलिग्राम यूट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. भरपूर अधिकारी लोक सांगतात की मी 21,000 केला, पाठ करून टाकला, असं केलं तसं केलं. पण माझं मत आहे तुम्ही त्यांना खरं विचारा, तुझा खरं 21,000 वाचला गेला का? मी तुम्हाला सांगतो आज पण तुमचे मित्रमैत्रिणी MPSCवाले जितके पण असतील ना त्यांना विचारा तुझा अर्धा तरी वाचला गेला आहे का? ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे विषय काय माहिती आहे, मी असं नाही म्हणत की तो 21,000 काही कामाचा नाही, असं नाही तसं नाही, तो कामाचा आहे. पण रिॲलिटी ही आहे की आपल्याला होतं किती. तर तुम्हाला आता 2-2.5 महिने तुम्हाला पेपरला आहे आणि हा 21,000चा प्रश्न संच अजिबात बी होणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आत्ता आपल्याला जी काही परीक्षा द्यायची ना ती पूर्वपरीक्षा द्यायची, ही फॅक्ट आहे. मग पूर्वपरीक्षा द्यायची ना तर आपल्याला आत्ता ॲनालिसिस काय करायचं आहे, आपल्याला कमी वेळात पूर्वपरीक्षेचं पेपर ॲनालिसिस करायचे. का करायचे आहेत? कारण आपल्याला द्यायची पूर्वपरीक्षा आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे ना. म्हणजे सांगायचं गेलं तर आत्ता आपण सध्या कोणत्या एक्झामची तयारी करतोय? ग्रुप सी. कोणत्या एक्झामची तयारी करतोय? ग्रुप सी. MPSC ग्रुप सी. व्हायचं पद आपलं ग्रुप सीमध्ये. मग विषय काय माहिती आहे का? आत्ता 2026ला एक्झाम व्हायची बाकी, तर याआधी एक्झाम कधी झाली होती? 2025. याआधी केव्हा झाली होती? 2024. याआधी केव्हा झाली होती? 2023. 2023ला गट ब आणि क एकच होता. याआधी केव्हा झाली होती? 2022. आणि याआधी केव्हा झाली होती? 2021. 2020ला एक्झाम झाली नव्हती कोरोनामुळे. म्हणजे किती पेपर होऊन गेले? हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. हे ग्रुप सीचे मागचे 5 वर्षाचे पेपर झाले. हा प्रीचे, फक्त प्रीची गोष्ट करतो. याला किती प्रश्न? 100. प्रत्येक पेपरला किती? 100 प्रश्न. 5 पेपरचे किती प्रश्न झाले? 500. 5 पेपरचे किती प्रश्न झाले? 500. म्हणजे 500 भागिले 7 केलं म्हणजे सरळ विषय काय? 500 भागिले 7 केलं तर तुम्हाला एका टॉपिकवर बऱ्यापैकी 50 ते 60 ॲव्हरेजचे प्रश्न सापडून जातात. विषय काय माहिती आहे का? विषय काय? आत्ता सध्या नॉन टेक्निकलच्या 3 परीक्षा होतात, राज्यसेवा, गट ब आणि गट क. बऱ्यापैकी लोक तिघांचे PYQ करत असतात. पण आपल्याला परीक्षेची तारीख बघता आणि आपल्याला जो मर्यादित वेळ आहे त्यात आपल्याला PYQ विश्लेषण करायचं आहे. तर माझ्या मताने स्टेट बोर्डचं पहिल्या 7 दिवसात जेव्हा आकलन होईल त्यानंतर हे जे 5 पेपर आहेत 2025चे, 24चे, 2023चे, 2022 आणि 21चे, हे 5 पेपर तुम्हाला मी जसं स्टेट बोर्ड कसं बोललो तसं ओझरत वाचून जायचं आहे. वाचून जायचं आहे. म्हणजे समजून एखादा प्रश्न असेल की सत्यशोधक समाजाची स्थापना या तारखेला झाली, मग त्याचे कार्यवाहक असे होते, त्याचे अध्यक्ष असे होते. तर प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला कळायला पाहिजे की हा प्रश्न कुठल्या टॉपिकवरचा आहे. प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला कळायला पाहिजे की हा प्रश्न नेमका कुठल्या टॉपिकवरचा आहे. म्हणजे मी बोललो तुम्हाला सत्यशोधक समाजावर प्रश्न आहे, त्याला कळायला पाहिजे हा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवरचा आहे. मग घटनात्मक समाजावर प्रश्न आहे, मग हा घटना निर्मितीवरचा प्रश्न आहे. मग एखाद्या वेळेस एखाद्या घटनादुरुस्तीवर असेल तर मग हा घटनादुरुस्तीवरचा पद्धती. म्हणजे हे टॉपिक तुम्हाला केव्हा कळतील? जेव्हा तुम्हाला स्टेट बोर्डचं आकलन असेल तेव्हाच कळेल. नाही तर प्रश्न आहे सरनामा आणि त्याच्यात शब्द जिथे MPSC आता 2020-21ला काय झालं होतं माहिती का? पॅटर्न खूप डिटेल होता. सरनामा पॉलिटीचे प्रश्न इतके हार्ड आहेत की सरनामा परत प्रस्तावना MPSCने इतके इन डिटेल प्रश्न विचारलेत की नेमके प्रश्नच कळत नाही. मग PYQ विश्लेषण करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट काय पाहिजे? स्टेट बोर्डचं आकलन. मग मी तुम्हाला पुन्हा ह्याच गोष्टी सांगतोय की 8वीचं 7वीचं 11वी 12वीचं स्टेट बोर्डचं आकलन तुम्हाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही PYQ विश्लेषणाला हातच लावू नका. कारण PYQ विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला ती संकल्पना तर माहिती पाहिजे नेमका कुठल्या टॉपिकवर आपल्याला विचारतोय. म्हणजे स्टेट बोर्डचं आकलन होईल तेव्हा तुम्हाला कळेल हा दारिद्र्यावरचा प्रश्न आहे, हा पुढचा घटना निर्मितीवरचा प्रश्न आहे, पुढचा ऊर्जावरचा प्रश्न आहे, पुढचा भारताच्या इतिहासावर आहे, भारताच्या भूगोलावर आहे, पुढचा याच्यावर आहे, बँकिंगवर आहे, त्याच्यावर आहे. हे टॉपिक केव्हा कळतील तुम्हाला? स्टेट बोर्डचं आकलन असेल तेव्हा. मग सुरुवातीला तुम्हाला करायचं काय? 2025, 24, 23, 22 आणि 21 हे तुम्हाला 5 पेपर ओझरते वाचून घ्यायचे आहेत. ओझरते पाठ नाही करायचे, ओझरते वाचून घ्यायचे. तर मी आमच्या टेलिग्राम चॅनलला ग्रुपला मी हे 5च्या 5 पेपर टाकून देतो. नंतर आयोगाच्या वेबसाईटला मी तुम्हाला मिळून जातील, सहज उपलब्ध होऊन जातील. हे 5 पेपर का करायचे, मग बाकीचे का नाही करायचे? मग असं आता हे 5 आहे, मग गट बचे बी, आता मग ग्रुप बीचे पण मागच्या वर्षाचे 6 पेपर आहेत, परत राज्यसेवेचे बी 6 पेपर आहेत.
5 हे 6 आणि ते 6 6 आणि 6 12 आणि 5 17 मग 18 19 इतके पेपर होतील का? 1820 2000 प्रश्न होतील का? अजिबात बी होणार नाही. तुम्हाला फक्त काय करायचे, ग्रुप सीचे 2025च्या 24च्या 23च्या 22च्या 21च्या हे 5 पेपर काय करायचे, ते चाळायचे आहेत. हे चाळायचे आहेत म्हणजे काय, ओझरचे नुसते वाचून घ्यायचे आहेत, कुठल्या टॉपिकवरचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला हे PYQचं ॲनालिसिस जर हे कितीदा करायचं आहे, तुम्हाला 2दा. किती काय करायचं आहे, 2दा. नाही कसं बोललो, या संपूर्ण 7 दिवसात या एका आठवड्यात तुम्ही स्टेट बोर्डचं आकलन करायला पाहिजे आणि या संपूर्ण 7 दिवसात तुम्ही हे 5 पेपर करायला पाहिजे. म्हणजे माझ्या मताने 15 दिवसात तुमचा अभ्यास कुठपर्यंत व्हायला पाहिजे माहिती आहे का? 15 दिवसात तुमचा अभ्यास काय व्हायला पाहिजे, संपूर्ण स्टेट बोर्ड आणि PYQ हा व्हायलाच पाहिजे पहिल्या 15 दिवसात. आणि तू काही लोकांना असं वाटत असेल मग इतके 15 दिवस गेले आणि मग कसं करू, हे तुम्हाला भले तुम्हाला कठीण वाटत असेल, पण ही रिॲलिटी ही आहे. ह्या प्रोसेस जोपर्यंत फॉलो करत नाही तोपर्यंत काही गोष्टी कळणार नाही. म्हणजे थेट पुस्तकं घेऊ, हे घेऊन ते घेऊन हा कोर्स लावू, 5000ची बॅच लावून 10,000ची बॅच लावू, याच्या मागे लागू नका. मोजून आपल्याकडे 2-2.5 महिने आहेत. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळेल, मल्टिपल रिव्हिजन कशी होईल, ही रिॲलिटी आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय. बाकी प्रॉपर MPSC करणाऱ्या मुलांना ही 100% माहिती आहे कसं काय करायचं. पण बाकी जे कॉर्पोरेट सेक्टरवाले मुलं आहेत, IT सेक्टरवाले मुलं आहेत, त्यांना या गोष्टी कळणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी बनवतोय. PYQ विश्लेषणवरून मी बोललं गेलं. म्हणजे या PYQ विश्लेषण 5 पेपर ॲनालिसिस केल्यावर तुम्हाला कळून जाईल पुन्हा पुन्हा कशावर विचारताय. आणि ह्या पूर्ण आठवड्याभरामध्ये हे 2-2 3-3दा जर तुम्ही हे PYQ करून घेतली तर तुम्हाला एक गोष्ट कळून जाईल मित्रांनो. पॉलिटीचे मी किती बोललो, 25 टॉपिक आहेत ना, 25 टॉपिकपैकी फक्त 10 टॉपिकवरच प्रश्न विचारता. मग हे 10 टॉपिक नेमके कोणते करायचे आणि 15 कोणते सोडायचे हे तुम्हाला केव्हा कळेल, हे कोणी मी नाही सांगणार किंवा क्लासवाला नाही सांगणार. हे स्वतः जेव्हा तुम्ही PYQ ॲनालिसिस करणार तेव्हा हे कळेल. आणि मग PYQ ॲनालिसिस करण्यासाठी काय लागतं, स्टेट बोर्डचं आकलन. कळतंय का? ही ती प्रोसेस आहे. चला बरोबर. तसंच इतिहासात बी 20-25 टॉपिक आहे. जर सुरुवात केली ना तुम्हाला, ब्रिटिशांचे भारतात आगमन, 1857 पूर्वीचे उठाव, स्थानिक उठाव, कोळ्यांचे उठाव, नंतर 1857चा उठाव, नंतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, काँग्रेस पूर्व संघटना आणि त्याचा परिणाम, राष्ट्रीय सभा, जहाल मवाड, म्हणजे इतके टॉपिक करायचे नसतात. मी तुम्हाला आत्ताच बोललो, प्रत्येक विषयाचे 25 टॉपिक असतात. त्यापैकी फक्त मोजून 10-11 टॉपिक करायचे असतात ज्यांच्यावर प्रश्न येतो. कळतं आहे का? आणि मग हे जे 15 टॉपिक सोडायचे कोणते, हे कोण सांगतं, PYQ. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा बोललो, जगात कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, त्याचं अंतिम आणि शाश्वत सत्य फक्त कोण आहे, PYQ. ना का मी किंवा कोण क्लासवाला. कळतं आहे? चला पुढे. दोन मिनटं. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे संपूर्ण अभ्यासक्रम. एक मिनटं. संपूर्ण अभ्यासक्रम. आता हा जो काही मुद्दा आहे, मी तर सिलेबस दिलेला आहे ऑलरेडी. सिलेबसची जी काही PDF आहे तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर पण मिळून जाईल किंवा आमचं स्वतःचं ॲप आहे तिथं पण मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, किंवा टेलिग्राम चॅनलला बी हा मिळून जाईल, मी टाकून देईल तिथं. विषय असा आहे, आता हा सिलेबस दिलेला, एक सेकंड, 2 मिनटं. स्क्रीनशॉट टाकून दिला आहे मी. पहिला टॉपिक आहे इतिहास. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. बघा आता या सिलेबसमध्ये इतकं काही त्यांनी म्हटलेलं नाही आहे. आता आपण एक एक मुद्दा बघू. त्यांनी काय म्हटलं इतिहासामध्ये, फक्त आधुनिक भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मी इतिहासामध्ये नेमकं काय करावं मी आता तुम्हाला इथं सांगतोय. आता त्यांनी सिलेबसमध्ये काय म्हटलंय, इतिहासामध्ये एवढाच मुद्दा घेतला त्यांनी, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे नेमकं काय करायचं. आत्ता विषय असा आहे, मार्केटमध्ये 2 ते 3 प्रकारचे पुस्तकं आहेत. आणि ते पुस्तकांची जर पेजेस बघितली तर तुम्हाला 400 ते 500 यापेक्षा तुम्हाला ते जास्तीत पेजेस सापडतील. म्हणजे नेमकं इतिहासासाठी करायचं काय. मी तुम्हाला बोललो आहे की तुम्हाला इथे 2 ते 2.5 महिन्यात सिलेबस संपवायचा आहे. तर मग तुम्हाला जास्तीत जास्त 80 ते 90 पेज वाचायचे. जास्तीत जास्त किती पेज वाचायचे, 80 ते 90 पेज.
आणि भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास दोघी वाचायचे तुम्हाला. तर मग त्यासाठी सर्वात बेस्ट सोर्स नेमका काय असेल आणि काय वाचू. मी तुम्हाला मागे बोललो, तुम्ही 8वीची इतिहासाचं पुस्तक वाचून ठेवा, तसेच PYQ करून ठेवा. परत मार्केटमध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रकारच्या नोट्स आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. मग त्या नोट्स नेमक्या कोणत्या वाचायचा, काय वाचायचा हे तुम्हाला मी पुढच्या जे लेक्चरमध्ये संपूर्ण सांगेल. पण माझ्या मताने जे काही संदर्भ ग्रंथ आहेत त्याच्यामुळे काही तुम्ही लागू नका. जसं मार्केटमध्ये 2-3 प्रकारचे पुस्तकं आहेत, मी नावं नाही घेत, काही मला नावं नाही घेता येणार इथं. मी जर नावं जर घेईल तर ते चुकीचं होऊन जाईल. विषय असा आहे, तर ते पुस्तकं युनिव्हर्सल आहे. मान्य आहे मला की त्या पुस्तकातून ॲज इट इज येतं, पण रिॲलिटी ही आहे की 500+ पेजेस तुमच्याकडनं वाचले जाणार नाही येत्या 2 ते 2.5 महिन्यात. मग तुम्ही त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही 80 ते 90 पेजच्या नोट्स वाचायच्या आहेत. तर मी जेव्हा मेंटरिंगची बॅच घेणार आहे त्यावेळेस प्रत्येक विषयाच्या नोट्स टाकणार आहे. तर माझ्या ज्या नोट्स असतील इन डिटेल असतील, मागच्या PYQचं ॲनालिसिस करून त्या तुम्ही करू शकता, अशी माझी इच्छा आहे. बाकी माझ्याने करायचे असतील तर तुम्ही इतरांच्या नोट्ससुद्धा करू शकता, तुम्हाला मार्केटमध्ये जे चांगलं वाटेल ते. पुढचा विषय भूगोल. आता भूगोला 2 मिनटं, इतिहासामध्ये बोलू 2 मिनटं अजून. आता इतिहासामध्ये सहसा करायचं काय, इतिहास आपल्याला पूर्वपरीक्षेसाठी 10 मार्काला आहे. किती मार्काला आहे? 10 मार्काला आहे. 10 मार्कासाठी आपल्याला 10 प्रश्न येणार आहे. विषय काय आता, तर तुम्हाला एक फॅक्ट लक्षात ठेवा, या 10 मार्कांपैकी 5 मार्क तुम्हाला हमखास समाजसुधारक विचारणार आहेत. म्हणजे एखादी संघटना आली, एखादं वृत्तपत्र आलं किंवा एखादं कार्य आलं, तर एखादी चळवळ आली, एखादी काही पण गोष्ट आली ना, ती एखाद्या व्यक्तिविशेषशी संबंधित असते. तर म्हणून इतिहासामध्ये समाजसुधारकांचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. तर मग समाजसुधारक 30-40 आहेत. मग सेपरेट बुक काही घ्यायची गरज नाही. माझ्या प्रत्येक 1-2 पेजेसमध्ये नोट्स बनवल्यात, तेवढ्या केल्या तरी सफिशियंट आहेत. तर सर्वसाधारण 15 ते 20 समाजसुधारक करायचे आहेत तुम्हाला. मग ते समाजसुधारक नेमके कोणते करायचे ते मी लिस्ट टाकून देईल टेलिग्रामला. मग ते आहेत न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे, परत गोपाळ गणेश आगरकर, टिळक आहेत, परत गांधी आहेत, लाला लजपतराय आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, हे बाळशास्त्री जांभेकर आहेत, परत तर्खडकर बंधू आहेत. यांच्यावर कंटिन्यू, परत दादा जगन्नाथ शंकर शेटे, यांच्यावर कंटिन्यू प्रश्न येत असतो. ते 15-20 समाजसुधारक तुम्हाला करायचे म्हणजे करायचे. याच्यावर तुमची 4 ते 5 मार्क 100% कव्हर होऊन जातात. बरोबर. 1 ते 2 तुम्हाला PYQ येऊन लागता आणि 1 ते 2 प्रश्न हा अननोन असतो. तर म्हणून 10 पैकी तुम्हाला सहसा किती मार्क मिळवायचे आहेत? 8 मार्क मिळवायचे आहेत. आणि त्यासाठी सर्वात बेस्ट सोर्स कोणता असेल म्हणजे का समाजसुधारक. समाजसुधारक जरी पाठ केले ना तरी 4-5 प्रश्न सहज सुटून जाता. बाकीचे 4-5 प्रश्न इतर टॉपिक आहेत, जसे गव्हर्नर जनरल आहे, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहे, आर्थिक शोषण आहे, ब्रिटिशांचे भारतात आर्थिक परिणाम, परत या टॉपिकवर बी 1-2 प्रश्न येऊन लागतो. मग त्यात म्हणजे जमीनदारी पद्धती, जमीन महसूल पद्धतीत याच्यावर एखादा प्रश्न येऊन लागतो. तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परत राष्ट्रीय काँग्रेस याच्यावर कंटिन्यू प्रश्न येतो, कामगार चळवळीवर कंटिन्यू प्रश्न असतो. तर हे टॉपिक महत्त्वाचे करायचे आहेत. तर मी माझ्या संपूर्ण नोट्समध्ये एकदम पद्धतशीरपणे 10 ते 12 टॉपिक देईल आणि 20 ते 25 समाजसुधारक देईल महत्त्वाचे. एवढे टॉपिक जरी दिले तर मी 8 मार्काची गॅरंटी देतो, म्हणजे देतो, 100% गॅरंटी देतो डायरेक्ट. या 8 मार्क इझिली कव्हर होतील 80 ते 90 पेजमधून. तुम्हाला एवढंच वाचायचं आहे, कारण तुमच्याने एवढंच कव्हर होणार आहे. 7 विषय आहेत, एक विषय नाही आहे. चला पुढे भूगोल. आता विषय भूगोलसुद्धा 10 मार्काला आहे. भूगोलसुद्धा किती मार्काला आहे? 10. आता भूगोलामध्ये 3 टॉपिक आहेत, सहसा 2 टॉपिक आहे स्पेशली. पहिला आहे महाराष्ट्राचा भूगोल. पहिला काय आहे? महाराष्ट्राचा भूगोल. दुसरा आहे इंडियन जॉग्राफी, भारताचा भूगोल. आता महाराष्ट्राच्या भूगोलावर तुम्हाला सहसा 6 ते 7 प्रश्न दिसतील आणि याच्यावर तुम्हाला सहसा 2 ते 3 प्रश्न दिसतील. ॲव्हरेजली 3 ते 4 करा. इथं किती प्रश्न दिसतील? 3 ते 4. आत्ता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राचा भूगोल. त्यात बी तुम्हाला 15-20 टॉपिक आहेत, 15-20 टॉपिक आहेत. मग त्यात तुम्हाला टॉपिक कोणते करायचे आहेत महाराष्ट्राच्या भूगोलात? हे जे टॉपिक आहेत ज्याला आपण राजकीय भूगोल म्हणतो, ज्याच्यावर तुम्हाला हमखास एक प्रश्न असतो. प्राकृतिक भूगोल म्हणतो, ज्याला फिजिकल जॉग्राफी म्हणतो, सह्याद्री पश्चिम घाट वगैरे वगैरे. परत लोकसंख्या आहे, ज्याच्यावर कंटिन्यू एक प्रश्न असतो. वनांवर एक प्रश्न असतो, नद्यांवर असतो, खाड्यांवर एक प्रश्न असतो. परत हे डोंगर, नद्या, हे तलाव वगैरे यांच्यावर प्रश्न असतो. तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल किती मार्काला आहे? 6 ते 7. आणि भारताचा भूगोल किती मार्काला आहे? 3 ते 4. आता विषय काय माहिती आहे का, भारताच्या भूगोलाचं कोणतंच पुस्तक घेऊ नका. आता विषय काय, भारताच्या भूगोलावर क्वचित 1-2 प्रश्न येतो आणि ते बी सहसा कशावर येतो माहिती आहे का? फिजिकल जॉग्राफी किंवा राजकीय भूगोल, म्हणजे जे
केंद्रशासित प्रदेश, नेमकं इकडं तिकडं सीमा कोणती लागलेली, कोणत्या देशांची किती लागली, मग सागरी सीमा किती, भूसीमा किती, परत इतर देशांची किती, या असे प्रश्न येत असतात. म्हणून तुम्हाला भारताचं भूगोल इन डिटेल वाचायची अजिबात पण गरज नाही. तुम्ही महाराष्ट्र भूगोल इन डिटेल वाचू शकता, पण त्यात बी 15-20 टॉपिकपैकी नेमकं 10 ते 12 टॉपिक करायचे, 10 ते 12 टॉपिक करायचे. आणि यासाठी बी माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत, मी त्या आमच्या ॲपला पब्लिश करून देईल. परत जो मेंटरिंगचा कोर्स आहे त्यात मी सांगून देईल. आता भूगोलाच्या मार्केटमध्ये 3 ते 4 मोठमोठे संदर्भ ग्रंथ आहेत, एकदम तज्ज्ञ बनायचे, तर ते अजिबात बी घेऊ नका. त्या बुकचे जर तुम्ही पेजेस बघितले तर ते डायरेक्ट 1000च्या वरती जाता, एकदम 1000च्या वरती जाता. आणि ते संदर्भ ग्रंथ कोणते आहेत ते मार्केटमध्ये तुम्हाला कोणी पण सांगून देईल. विषय काय, तुम्ही कुठलेही नोट्स वापरू शकता. मार्केटमध्ये 3-4 काय 10 प्रकारच्या नोट्स येतात MPSC मध्ये, कळतं आहे का. आणि तुम्हाला ते जर नाही करायचं असेल तर माझ्या 70 ते 80 पेजच्या नोट्स आहेत, तुम्ही तेवढं करू शकता. कळतं आहे. भूगोल एकदम भूगोल सोपा विषय असतो, कारण भूगोलामध्ये संकल्पनांपेक्षा रट्टा मारत असते गंमत आहे. का माहिती आहे का, संकल्पना फिजिकल जॉग्राफीला असतात. फिजिकल जॉग्राफी जो असतो बघा, पृथ्वी, सूर्यमाला, हे जे टॉपिक असतात, अक्षरवृत्त, रेखावृत्त, मग हे जे टॉपिक असतं ना, इथं आपली संकल्पना असतात. पण महाराष्ट्राच्या भूगोलात सहसा संकल्पना येत नाही. म्हणजे माझं मत एवढं, तुम्हाला महाबळेश्वरची उंची विचारली तर ती पाठच पाहिजे. याच्यात संकल्पना काय आहे, रट्टा मारायचाच आहे. म्हणजे तुम्हाला डोंगरांची उंची विचारली पाठच पाहिजे, खाड्यांचा क्रम विचारला पाठच पाहिजे. म्हणजे तुम्हाला ट्रिक लावा काही करा, पण तुम्हाला पाठच करायची, इथं संकल्पना वगैरे लागत नाही. भूगोल सोपा विषय असतो, पण पाठांतर खूप आहे. पण 10 पैकी 7-8 मार्क सहज मिळू शकता, असा विषय आहे, पट्ट्यातला विषय आहे. पुढचा टॉपिक अर्थशास्त्र. आता मी तुम्हाला बोललो ऑलरेडी, 11वी आणि 12वीचे बुक. 11वी आणि 12वीचे बुक जर तुम्ही 11वी 12वीचे चांगले पुस्तक वाचले ना, तुम्हाला कळून जाईल. 11वी 12वीचं आता बघा, आपल्याला लहानपणी ना ते शाळेमध्ये ना स्वाध्याय राहायचे बघा, आपण काय शिकलो मागे राहायचं बघा. जो धडा जो काही चॅप्टर होता ना ते संपल्यानंतर मागे राहायचे. तर 11वी 12वीचे ग्रुप सीला थेट प्रश्न सापडतील तुम्हाला. थेट राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर बघा, उत्पन्न चॅप्टर बघा, त्यातले मागचे जे काही प्रश्न असतात ना त्यांच्या स्वाध्यायामधले, ते प्रश्न 2021-22ला थेट विचारलेत. परत बँकिंगचे प्रश्न बघा थेट विचारलेत, लोकसंख्येचे प्रश्न बघा थेट विचारलेत. म्हणजे तुम्हाला कुठलाही संदर्भ ग्रंथ न वापरता 11वीचं 12वीचं पुस्तक वाचायचं आहे म्हणजे वाचायचं आहे. त्यानंतर माझ्या स्वतःच्या काही नोट्स आहेत, मी 80-90 पेजमध्ये देईल, तेवढ्या तुम्हाला करायच्या आहेत अर्थशास्त्राच्या. अर्थशास्त्रात बिगन 20-25 टॉपिक आहेत, पण त्यापैकी मी तुम्हाला ते पहिले बोललो. फक्त आपल्याला आता अर्थशास्त्र 15 मार्काला आहे. अर्थशास्त्र किती मार्काला आहे? 15 मार्काला आहे. 15 मार्काला अर्थशास्त्र ना मोजून तुम्हाला 10-12 टॉपिक करायचे. त्यात महत्त्वाचे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिला आपण मध्यवर्ती बँक म्हणतो, याच्यावर तुम्हाला कंटिन्यू प्रश्न सापडेल. लोकसंख्या, ज्याला बघा, लोकसंख्येचा अभ्यास जेव्हा आपण अर्थशास्त्रामध्ये करतो तेव्हा त्याला जनसांख्यिकी म्हणतात. तर जनसांख्यिकी हे टॉपिक खूप महत्त्वाचं आहे, ज्याला आपण जनसांख्यिकी म्हणतो, बरोबर. नंतर नियोजन, ज्यात नीती आयोगावर तुम्हाला कंटिन्यू प्रश्न सापडतील. 12 पंचवार्षिक योजना. परत सर्वात महत्त्वाचा हॉट टॉपिक आहे दारिद्र्य, याच्यावर तुम्हाला कंटिन्यू प्रश्न सापडतील. ते असे महत्त्वाचे 10-12 टॉपिकवर मी नोट्स बनवल्यात. परत सार्वजनिक वित्त आहे, परत FRBM म्हणून आहे, राजकोषीय जबाबदारी व्यवस्थापन कायदा, परत टॅक्स आहे. मग टॅक्सवर बी खूप एकच पाठ करायचा आहे, वित्त आयोग, याच्यावर कंटिन्यू प्रश्न असतो, तर ते आपल्याला या टॉपिकमधून कळेल. परत शासनाच्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, त्या आपल्याला चर्चेत असतात. परत काही चर्चेत असतात, परत काही मागच्या जुन्या योजना असतात. तर आता दारिद्र्यामधली सर्वात मोठी योजना आहे मनरेगा, जी जागा आता VBG रामजी विधेयकने घेतली. तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या आपल्याला अर्थशास्त्रात करायच्या आहे. तर ही सुद्धा माझी 80 ते 90 पेजमध्ये अपडेटेड नोट्स असेल, तेवढी जरी केली तेवढं सफिशियंट होऊन जाईल. तसंच मार्केटमध्ये खूप नोट्स आहेत, तर मार्केटमध्ये संदर्भ ग्रंथ घ्यायच्या मागे लागू नका. कारण तुम्ही अर्थशास्त्रासाठी स्टँडर्ड बुक घेतलं ना MPSCचं, तर ते 1000 पेजचं आहे. चेक करून घ्या, मी नाव नाही सांगत बुक कोणतं आहे, 1000 पेजचं आहे जे स्टँडर्ड बुक आहे, ते युनिव्हर्सल आहे. इतिहासाचं बी तसं आहे, भूगोलाचं बी तसंच आहे. हे करण्यापेक्षा 100 पेज वाचा, मार्क येऊन लागतील. कारण आपली परीक्षा कशी आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी पाठांतरच करायच्या आहेत. कोणी मानो या न मानो, मी तर एवढं मानतो की MPSCमध्ये पाठांतराशिवाय पर्याय नाहीच आहे. कारण ते डायरेक्ट डेट विचारतात, तुम्हाला PYQ बघणार तेव्हा कळेल. पुढचा टॉपिक आहे चालू घडामोडी. सर्वात सेन्सिटिव्ह विषय, सर्वात संवेदनशील विषय. सध्या खूप मागच्या 3-4 वर्षापासून चालू घडामोडी खूप चर्चेत आहे. म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे का, मुलं अभ्यास करता काय आहे, विचारता काही आहे, पण तसं काही नसतं. माझा जो काही अनुभव आहे त्यावरनं काही गोष्टी सांगतो आहे. आता MPSC आणि इतर परीक्षांमधला चालू घडामोडी या संबंधीचा फरक, तो सर्वात महत्त्वाचा आहे. तो विषय असा आहे की जर तुम्ही मार्केटमध्ये कोणाला विचारलं चालू घडामोडीचं काय करायचं, तर मार्केटमध्ये 3 ते 4 प्रकारचे पुस्तकं असतात. भरपूर पब्लिकेशनचे मासिक आहेत उपलब्ध, मॅगझिन, बरोबर, मंथली, बरोबर. परत काही जणांचे
2 ते 3 महिन्यांचे मासिक उपलब्ध आहेत बाकी पब्लिकेशनचे. परत तिसरी टॉपिक येतं इयर बुक, पूर्ण वर्षभराच्या घडामोडी दिलेल्या असतात. नेमकं करायचं काय? आता माझं मत आहे, तुम्ही कुठलंही मासिक पकडलं महिन्याचं तर ते किमान 80 ते 90 पेजचं असतं. किती बसतं? 80 ते 100 पेजचं असतं. आपण ॲव्हरेज पकडून 90 पेजचं असेल. तो विषय काय माहिती का, MPSCचा जो चालू घडामोडीवरचा प्रश्न विचारण्याचा जो आवाका आहे तो काही असा फिक्स नाही आहे. 2 महिन्याचा आणि 3 महिन्याचा, 4 महिन्याचा आणि 5 महिन्याचा. MPSC वेळ मिळाला तर मागच्या महिन्याचं विचारेल आणि वेळ मिळालं तर 2017-18चं विचारेल. म्हणजे काहीच खरं नाही MPSCचं. म्हणजे ही सर्वात मोठी फॅक्ट आहे. म्हणजे विषय असा आहे, हा चालू घडामोडीला मी सेन्सिटिव्ह विषय का म्हणतोय माहिती आहे का, आत्ताचं तुम्ही जर गडबचा पेपर बघितला ना, त्यात काही गोष्टी 2024च्या आहेत. चालू काय आहे 2026, विचारलं काय 2024, काही गोष्टी 2023च्या आहेत, काही गोष्टी 2022च्या. तुम्ही करणार काय मग? 2022चं कारण बघणार, 2023चं बघणार, 2024चं बघणार. तर असं काही नसतं. तर आपण जनरली ॲव्हरेज काढला. आता चालू घडामोडी माझं स्पष्ट मत आहे, जे माझं स्वतःचं मत आहे, मी क्लासमध्ये पण शिकवतो, परत मी स्वतः अभ्यास करतो, त्यातलं माहिती आहे. चालू घडामोडी किती प्रश्न आहेत? 15. किती प्रश्न आहेत? 15. 2 मिनटं मला एक खोडून घेऊ. चालू घडामोडीला किती प्रश्न आहेत? 15. तर या 15 पैकी 3 ते 4 जे प्रश्न असतात ना मित्रांनो, ते अख्ख्या गावाला माहीत असतात. 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे एक कॉमन असतात. म्हणजे जर तुम्हाला मी आज बी विचारलं ना, T20 वर्ल्ड कप कोण जिंकला होता, तुम्हाला सर्व माहिती आहे. म्हणजे कळतंय का? मग IPL कोण जिंकलं होतं. म्हणजे 3 ते 4 प्रश्न एक कॉमन असतात, जे बऱ्यापैकी जनतेला माहीत असतात, जे युनिव्हर्सल असतात, जे ऐकलेले असतात, सोप्या कॅटेगरीचे असतात. 3 ते 4 जे प्रश्न असतात ना, 3 ते 4 पण नाही, 4 ते 5 प्रश्न हे अभ्यासाच्या जोरावर सोडवतो माणूस. अभ्यासाच्या जोरावर म्हणजे काहीतरी इकडं अभ्यासाच्या जोरावर जे मागच्या 5-6 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं किंवा 1.5 वर्षाचं जे काही करंट वाजलेलं असेल, मागच्या 2-3 वर्षापासून अभ्यास करायचं, त्या जोरावर माणूस हे सोडून घेतो. आता हे 4-5 आणि हे जे पुढचे 5-6 प्रश्न आहेत ना, हे पूर्णपणे आउट ऑफ बॉक्स असतात. पूर्णपणे काय असतात? आउट ऑफ बॉक्स. म्हणजे मी असं नाही म्हणतो की हे सिलेबसला धरून नसतात, हे असतात, पण विषय असतात काय कुठं, म्हणजे कुठं वेबसाईटवरनं घेतलेले असतात, कुठून घेतलेले असतात, काय म्हणजे यांचा आपल्याला संदर्भ ग्रंथ सापडत नाही. म्हणजे ही विषय असा आहे की खरी गोष्ट काय आहे, हे 3 ते 4 प्रश्न अभ्यासावरून, 4चा प्रश्न 1-2 प्रश्न तुक्के, म्हणजे काही प्रश्नांचे उत्तर वरीलपैकी सर्व येऊन लागून जातात काही पोरांचे, असे प्रश्न असतात. माझं मत असतं 15 पैकी चालू घडामोडीला जास्तीत जास्त 8 ते 10 मार्क मिळवण्याचं टार्गेट ठेवा. याच्यावरती नाही. म्हणजे याच्यावरती जर येत असतील तर ते उत्तम आहे. पण विषय काय माहिती का, चालू घडामोडीचा आवाका, त्यासाठी असणारे पुस्तकं हे खूप मोठे आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं ना, मी आत्ता बोललो 90 पेजचं जरी 1 महिन्याचं मासिक पकडलं तर तुम्ही मागच्या 2 वर्षाचं बी जर करंट करायला गेले ना, 2 वर्षाचं किती महिन्याचा? 24. किती महिने असता? 24. 0 9 चौक 36 3 6 9 2 18 3 21. 2000 पेज वाचले जातील का? ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला काय बोललो 8-9 मार्कासाठी आपण कोणते 80-90 पेज वाचतोय. इतिहास असो, इकॉनॉमिक्स असो, राज्यघटना असो. चालू घडामोडीसाठी इतके 2000 पेज वाचायला अजिबात बे परवडत नाही. मग यासाठी करावं काय? तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता माहिती आहे का? आता आपला पेपर केव्हा आहे? 27 सप्टेंबरला. एक मिनिट मला कळून मग. आपला पेपर केव्हा आहे? 27 सप्टेंबरला. म्हणजे तुम्ही, माझ्या मताने जर तुमच्याकडे वेळच असेल तर तुम्ही म्हणजे पहिली प्रायोरिटी काय ठेवावी? जानेवारी 2026 15 ऑगस्ट 2026 हे पहिले 5-6 महिने ठेवावे, बरोबर. आणि एवढे जर होऊन गेले तर हे 6 महिन्याला तुम्ही पहिली प्रायोरिटी द्यावी. जानेवारी 2026 पासून तर जुलै 15 ऑगस्ट 2026, कारण आपला पेपर 27 सप्टेंबरला आहे. 1-1.5 महिना पहिले पेपर बऱ्यापैकी सेट होत असतो. मग इतकं हे सुरुवातीचं नाही केलं तरी चालेल. हे पहिले 6 महिन्याचं तुम्हाला द्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर याच्या आधी जून 2025पर्यंत जायचं आहे तुम्हाला. जून 2025 म्हणजे मी 2 भाग करतो. जून 2025 ते डिसेंबर 25 हे 6 महिने आणि हे 6 महिने, म्हणजे असं 1 वर्षाचं करंट होऊन गेलं. तर 1 वर्षाच्या करंटवर, आता 1 वर्षाचं जरी करंट केलं ना तुम्ही, माझ्या मताने इथं 15 पैकी फक्त
मोजून 5 प्रश्न येऊ शकतात असं मला वाटतं हां. बाकी जर तुमच्याने 10-1 प्रश्न सुटत असतील, जास्ती सुटत असतील तर अतिउत्तम आहे. पण एवढी कमी गॅरंटी आहे चालू घडामोडीची, म्हणून चालू घडामोडीच्या मागे जास्त लागायचं नाही, सोर्सेस शोधायचे नाही. या चालू घडामोडीसाठी बी मार्केटमध्ये बऱ्यापैकी पुस्तकं, मासिकं उपलब्ध आहेत, पण त्याच्यामागे काही लागू नका. मी बऱ्यापैकी माझ्या मेंटरशिपची जी काही बॅच आहे त्यात मी नोट्स प्रोव्हाइड करेल. मी जास्तीत जास्त तुम्हाला 200 ते 250 पेजवर घेऊन जाईल. इतकं बी नाही, जास्तीत 200 पेजवर. एवढं जरी केलं तरी मी तुम्हाला सांगतो, मी गॅरंटी देतो 15पैकी 5-6 मार्क मिळवून देईल. मी 10 अजिबात बी बोलत नाही, कारण ते मला सुद्धा पडत नाही. कळतं आहे का? म्हणजे मार्केटमध्ये कोणालाच पडत नाही, म्हणजे पडता बी आता सोपं आलं तर पळून बी जाता. पण विषय काय आहे, जर MPSC डोकं फिरलं तर MPSC कुठं बी विचारली. म्हणजे आता MPSCने बऱ्यापैकी चांगलं विचारून घेतलं 14 जूनच्या पेपरला गडबच्या, पण त्याआधी जो राज्यसेवेचा पेपर झाला खूप कठीण करंट नाही, तिथंही बरं होतं, आता थोडं कठीण होतं. पण याआधी बी जो 17 मेला गडबचा 2025चा पेपर झाला मुख्यचा, त्यात खूप कठीण करंट होतं. असा चालू होण्याचा विषय आहे. मी मेंटरशिप बॅचमध्ये पूर्ण बोलेल. पुढे विज्ञान. आता सर्वात मोठी गोष्ट विज्ञानासाठी. आता विज्ञानासाठी काय करावं, विज्ञानाबद्दलची माझं म्हणा. विज्ञान बी आता आपल्याला किती मार्काला आहे? 15 मार्काला आहे. विज्ञान हा टॉपिक बी 15 मार्काला आहे. विज्ञानासाठी काय करावं? आता विज्ञानासाठीचा सर्वात बेस्ट सोर्स असतो स्टेट बोर्डचे पुस्तकं. आपले 7वी 8वीचे पुस्तक असतं बघा, 7वी 8वी 9वी 10वी. पण तुम्ही काय वाचणार हे वाचले जात नाही, खूप मोठे पुस्तक आहे ते. आता विज्ञान विषयाचं शाश्वत सत्य सांगतोय मी, मला जितकं येत होतं. बाकी आता पहिली गोष्ट ही आहे, जे MPSC करता प्रॉपर त्यांना माहिती आहे, तुम्ही कितीही मोठे शहाणे असले तरी विज्ञानाचं माहिती जास्त काही लागू नका, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण विषय काय माहिती आहे का, विज्ञानामध्ये 3 घटक आहे. पहिला आहे बायोलॉजी, दुसरा आहे फिजिक्स, तिसरा आहे केमिस्ट्री. जे अभ्यास करता त्यांना माहिती आहे. 15पैकी बायोलॉजीवर तुम्हाला 7 ते 8 प्रश्न दिसतील. किती प्रश्न? 7 ते 8. फिजिक्सवर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसतील ॲव्हरेजली, या सांगतोय मी. आणि केमिस्ट्रीवर किती प्रश्न दिसतील? 3 ते 4. असे टोटल 15 प्रश्न बनतात. सर्वात जास्त प्रश्न कशावर आहे? बायोलॉजीवर. आता बायोलॉजी बी घटक पकडला ना, त्या बायोलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राणी वर्गीकरण. आत्ता हे जनावर इतके मोठे आहेत की पाठ करता माणूस पागल होऊन जाईल. पहिली गोष्ट. परत तुम्हाला विज्ञानाचं सांगतो, विज्ञानाच्या 15पैकी 5 ते 6 प्रश्न कळत बी नाही नेमके कोणत्या टॉपिकवर आहे. म्हणून माझं तरी प्रामाणिक मत आहे, पहिले हे जे विज्ञान सोडून जे इतर घटक आहेत त्यांना तुम्ही पहिली प्रायोरिटी ठेवावी, नंतर ते विज्ञानाच्या मागे लागावं. आता विज्ञानासाठी बाहेर खूप क्लास पण आहेत, म्हणजे खूप भारी क्लास आहेत, खूप भारी पुस्तकं आहेत. पण विज्ञानालाचं असणारं वेटेज, म्हणजे भले 15 मार्काचं वेटेज असलं, पण विज्ञानाला येणारे प्रश्न आणि आपला होणारा अभ्यास आणि आपल्याला पेपरमध्ये सुटणारे ते प्रश्न हे जर बघितलं तर 15पैकी जर विज्ञानाला तुम्हाला 8 मार्क बी आले ना तरी ते उत्तम आहे, असं माझं मत आहे. हे तुम्हाला का सांगतो माहिती आहे का, तुम्ही विज्ञानाचे मागचे प्रश्न पेपर बघा, तुम्हाला अर्ध्याच्या वरती प्रश्न कळणार सुद्धा नाही की नेमकं विचारता काय, कळतं आहे का. तर ही फॅक्ट आहे, ही रिॲलिटी विज्ञानामधली. तर सध्या तरी विज्ञानाचा कोणताच क्लास बेस काही लावू नका, कारण मार्केटमध्ये 1-2 नावं आहेत, ते जरी क्लास तुम्ही केले तरी प्रत्येक क्लासमध्ये 50 ते 70 लेक्चर आहेत आणि प्रत्येक लेक्चरला तुम्ही 1-2 तास बी दिले ना, तुमचा पेपर निघून जाईल. म्हणजे पुढची दिवाळी येऊन लागेल तोपर्यंत तुमचे विज्ञानाचे लेक्चर संपणार नाही. ही रिॲलिटी आहे. माझं तर एवढंच मत आहे, विज्ञानासाठी सर्वात बेस्ट सोर्स कोणता, तर बेस्ट सोर्स कोणता आहे? PYQ. एकदम बेस्ट सोर्स. का सांगतो माहिती आहे का, तुम्ही MPSCचा कोणताही पेपर काढा, मी ऑन रेकॉर्ड बोलतोय व्हिडिओमध्ये, MPSCचा कोणताही पेपर काढा, तुम्हाला 15पैकी प्रत्येक पेपरमध्ये, म्हणजे पेपरच्या वेटेजवर आहे, जसं गडबला आणि गटकाला 15 मार्काचं विज्ञान आहे, पण राज्यसेवेला 22 मार्काचं आहे. 15पैकी तुम्हाला मी 3 PYQ दाखवतो म्हणजे PYQ येता थेट डायरेक्ट PYQ. म्हणजे पहिली प्रायोरिटी काय, अभ्यास न करता विज्ञानची PYQ थेट पाठ करणे, ही पहिली प्रायोरिटी. विज्ञानची PYQ थेट पाठ करणे. आणि यासाठी कसं काय करायचं हे मी माझ्या मेंटरिंगच्या बॅचमध्ये समजवेल, याचं नियोजन काय आणि कसं करावं. मी काय बोलतो, हे 15पैकी 3 PYQ ॲज इट इज रिपीट होता, ॲज इट इज. म्हणजे मी काय म्हणतो, कोणतंही डोकं न लावता, कोणताही अभ्यास न करता मागची PYQ जरी तुम्ही वाचून गेले तर 3 मार्क कसे मिळणार तुम्हाला? फुकटाचे. हे सर्वात मोठं शाश्वत सत्य आहे. बाकी
या 3पैकी आता पुढचे 2 मार्क कसे मिळतात? 2 ते 3 मार्क आहे ना तुम्हाला कॉमन सेन्सवर भेटतात. कॉमन सेन्स म्हणजे काय माहिती आहे का? आपलं डिप्लोमा डिग्रीचं जे काही नॉलेज असतं ना त्याच्यावर हे प्रश्न हे सुटत असतं. म्हणजे तुम्हाला सांगतो 2022ला राज्यसेवेला त्यांनी ना बर्नॉलिस इक्वेशन विचारलं होतं. आता माझी इंजिनिअरिंग झाली होती म्हणून ते बर्नॉलिस इक्वेशनचा प्रश्न मला सुटला. परत ते कधी कधी सोलरवर प्रश्न विचारतात, सोलरमध्ये कोणता सेल असतो. तर हे जे बेसिक असतं जे काही आपण शिकलेलो असतो, इंजिनिअरिंग असेल, काही BSc लोक शिकलेलं असतात, जे काही टेक्निकल नॉलेज असलं आपल्याला, कॉमन सेन्सचं बेसिकचं अवेअरनेस म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर हे 2-3 प्रश्न सोडून जातात. किती प्रश्न झाले? 5. आणि तुम्हाला पुढचे 3 ते 4 प्रश्न फक्त अभ्यासाच्या जोरावर सोडवायचे. करताय का? म्हणजे असे आपलं तुम्हाला 15पैकी जास्तीत जास्त 9 ते 10 मार्क जरी विज्ञानमध्ये मिळाले ना ते एकदम वेल गुड आहे, एकदम खूप चांगलं आहे. कळतंय का? असं माझं मत आहे. मी काय बोललो तुम्हाला, 3 ॲजिडीज PYQ, 2-3 अवेअरनेस आणि 3-4 अभ्यासाच्या जोरावर सोडवा. असं जरी केलं ना तरी बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होऊन जातात. आणि एवढंच करायचं आहे. मग तुम्हाला अभ्यास किती मार्काचा बोललो माहिती आहे? फक्त 3 आणि 4. मग 3-4साठी एकदम महत्त्वाचे काही टॉपिक आहेत. मग ते तुम्हाला आता मी सांगतो कोणते टॉपिक आहेत, तेवढेच करायचे असतात. बाकीचे माझ्या मेंटॉरिंग बॅचमध्ये मी जे काही नोट्स देईल त्यात मी तुम्हाला ॲजिडीज कव्हर करून दाखवेल. कळतंय? आता ते कोण, मग आता तुम्हाला सांगतो, फिजिक्सचं असेल ना तिथं सर्वात जास्त प्रश्न फक्त साऊंडवर येतात. आता तिथे 10-12 चॅप्टर आहे. मोशन आहे आपलं, ते पहिल्यापासून सुरू होतं, भौतिक राशी वगैरे, गती, न्यूटनचे नियम वगैरे वगैरे. खूप सर्वात जास्त प्रश्न कशावर येतात? साऊंड आणि लाईट, ध्वनी आणि प्रकाश, याच्यावरच तुम्हाला प्रश्न सापडतील कंबाईनला. या 2च चॅप्टर, हे 2च करायचे आहेत, दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच करायचं नाही. वाटलं तुम्ही इन डिटेल व्हिडिओ बनवेल विज्ञानवर, हां एवढे. परत केमिस्ट्रीमध्ये 2-3 चॅप्टर आहे, कार्बन आहे, एलिमेंट आहे, पिरियोडिक टेबल आहे, याच्यावर प्रश्न विचारतात. आणि बायोलॉजीमध्ये काही आहे, प्राण्यांचे वर्गीकरण आहे, त्याच्यावर नाही. ते पाठ बी केल्यानंतर खूप जनावर आहे त्याच्या मागे लागायचं नाही. वनस्पतींचं वर्गीकरण आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा यांच्यातला फरक विचारता. परत आजारवर प्रश्न येतो, तर असे सेल पेशीवर प्रश्न येतो, ब्लड सर्क्युलेशन, रक्तभिसरण संस्था याच्यावर प्रश्न येतो. तर असे महत्त्वाचे बायोलॉजीचे आम्ही 5-7 टॉपिक देऊ तेवढे, फिजिक्सचे 2-1 टॉपिक देऊ आणि केमिस्ट्रीचे 2-3 टॉपिक देऊ. असं 10 ते 12 टॉपिकवर आपल्याला विज्ञान करायचं आहे. मी काय बोललो पहिलं, PYQ पाठच करायची मागच्या 5 वर्षाचे, जास्ती नाही जायचं. 5 वर्षाचे PYQ जरी केले ना तरी 15-5-75, 80 तर 100 PYQ तुम्हाला सापडून जाईल. तेवढे करतच तुम्ही खूप जास्त होऊन जातील. तेवढं PYQ करायचे. त्यानंतर माझ्या नोट्स करायच्या आहेत. नंतर तुम्ही मार्केटमध्ये बी इतर नोट्स उपलब्ध आहेत त्या करू शकता. बाकी मी माझ्या मेंटरिंग बॅचमध्ये सर्व समजवेल तेवढ्या नोट्सच तुम्हाला करायच्या आहेत. पुढचा टॉपिक आहे राज्यघटना आणि पंचायत राज. पुढचा टॉपिक कोणता आहे? राज्यघटना आणि पंचायत राज. राज्यघटना आणि पंचायत राजासाठी मी तुम्हाला बोललो मागे 3-4 प्रकारचे पुस्तकं आहेत मार्केटमध्ये. एम लक्ष्मीकांत आहे, रंजन कोळंबे सरांचं आहे. आता विषय काय, हे जितके बी संदर्भ ग्रंथ मी बोलतोय तर हे बऱ्यापैकी 500 ते 600. आता एम लक्ष्मीकांत पुस्तक हे 1000 पेजचं आहे. हे होईल तरी का तुमचं? पुढच्या 1-2 वर्षात बी ते होणार नाही, बरोबर? विषय काय, मग राज्यघटना पंचायत राजसाठी बी सर्वात महत्त्वाचा सोर्स कोणता आहे? नोट्स. आता राज्यघटना पंचायत राज हा जो टॉपिक आहे हा 15 मार्काला आहे. हा किती मार्काला आहे? 15 मार्क. राज्यघटना असेल बऱ्यापैकी तुमचं 12 ते 13 मार्क. किती मार्क? 12. सहसा 11-12 मार्काला असतं, मी 13 सांगतो. आणि पंचायत राज हा जो टॉपिक आहे तो आहे जनरली तुम्हाला 3 ते 4 मार्क, 3 ते 4 प्रश्न, इतके बी नाही, 2 ते 3 प्रश्न, सहसा 2 ते 3 प्रश्न. एवढे जरी केलं तरी बऱ्यापैकी तुमचा पार्ट कव्हर होऊन जातो. मग राज्यघटनेमध्ये मी तुम्हाला मागेही बोललो 25 टॉपिक आहेत, पण त्यापैकी आपल्याला फक्त 10-12 टॉपिक करायचे जे महत्त्वाचे. घटनानिर्मितीवर कंटिन्यू प्रश्न असतो. म्हणजे आता राज्यघटनेला मी 3-4 प्रकारात डिवाईड केलं आहे. पहिला टॉपिक आहे बेसिक राज्यघटना, नंतर येतो आपलं राजकारण येतं, नंतर घटनात्मक आयोग येतात, नंतर बिगर घटनात्मक आयोग येतो. अशी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे. परत चालू घडामोडीचा काही पार्ट असतो तो GSशी रिलेटेड असतो, त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पंचायत राजमध्ये बी 4-5 टॉपिक आहेत, पण त्यात फक्त काही टॉपिकवर आपल्याला फोकस करायचा आहे. तो असेल पंचायत राजच्या समित्या आहेत, केंद्राच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या आहेत, परत काही कलमं आहेत महत्त्वाचे, त्यांच्यावर जोडायला प्रश्न येत असतो. असे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे. आणि हे सर्व टॉपिक मी नोट्सच्या स्वरूपात कव्हर करणार. हे टॉपिक सर्व कशाच्या स्वरूपात कव्हर करणार? नोट्सच्या. मी माझ्या मेंटरिंग बॅचमध्ये सर्व ते काही सांगेल. पण बाकी तुम्हाला वाटलं मार्केटमधून कुठल्या नोट्स घ्यायच्यात तर मार्केटमध्ये 5 ते 6 प्रकारच्या नोट्स उपलब्ध आहेत, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. पण माझं मत आहे एकदम मिनिमम आउटपुट ठेवायचे आपल्याला. जास्तीत जास्त मी माझ्या 70 ते 80 पेजच्या नोट्स देणार. एवढं जरी केलं तरी तुम्हाला 15 पैकी मी गॅरंटी देतो 13 मार्क मिळवून देणार. गॅरंटी, हा, राज्यघटनेची गॅरंटी, इतिहासाची गॅरंटी. सायन्स आणि करंटची मी अजिबात बी देत नाही, अजिबात नाही. विज्ञानाची मी किती मार्क्स देणार? 3 ते 4. मी या गोष्टी अशा कव्हर करणार. बाकी मार्केटमध्ये इतर प्रकारच्या नोट्स आहेत जे यूट्यूबवर तुम्हाला भरपूर काही सापडून जातील. पण तुम्ही पहिली गोष्ट बघा, मी राज्यघटना पंचायत राज पहिली प्रायोरिटी काय आहे? 8वीचं आणि 7वीचं स्टेट बोर्डमधलं नागरिकशास्त्र
हे तुम्हाला टॉपिक करायचे. इथून तुम्हाला बेसिक संकल्पना कळतात. संघराज्य म्हणजेच काय, राज्यक्षेत्र म्हणजेच काय, घटनादुरुस्ती म्हणजे काय, संसद आणि विधिमंडळामध्ये काय फरक असतो, लोकसभा आणि राज्यसभामध्ये काय फरक असतो, विधानसभा विधान परिषदमध्ये काय फरक असतो, घटना निर्मिती म्हणजे काय, प्रस्तावना म्हणजे काय, घटनेची वैशिष्ट्ये म्हणजे काय, या गोष्टी घटनात्मक आयोग बिगर घटनात्मक आयोग यालाच का म्हणता, नेमकं चर्चेत काय आहे, ह्या सर्व टॉपिक तुम्हाला कुठं कळेल बेसिक बुकमध्ये. त्यानंतर आपण PYQ बघू, नंतर माझ्या नोट्स तुम्हाला करायच्या आहेत. हा टॉपिक तुम्ही असा करू शकता. पुढचा टॉपिक आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता, तर हा टॉपिक आहे तुम्हाला 20 मार्काला. किती मार्काला आहे पूर्वपरीक्षेला? 20 मार्काला. म्हणजे सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा 20 मार्काचा. एक तासात तुम्हाला 20 प्रश्न सोडवायचे असतात. आणि आता MPSCचं जे काही गडबचनकचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे ते बेसिक स्वरूपाचं आहे. म्हणजे इतकं काही कठीण नाही असं मला वाटतं. जे कंपॅरिझन जर केलं तुम्ही, जे इतर परीक्षा असतात TCS, IBPS, परत ज्या काही आपल्या RRBच्या एक्झाम असतात रेल्वेच्या, परत काही ज्या इतर एक्झाम असतात SSCच्या, तर ह्यापेक्षा जे MPSCचं जे काही अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे हे बेसिक स्वरूपाचं आहे. म्हणजे विषय काय माहिती आहे का, आता बऱ्यापैकी लोक असं म्हणतात की 20 प्रश्न टाकून दिले 1 तासात वगैरे. असं काही नाही आहे. MPSCचा उद्देशच तो आहे. MPSC तुम्ही जर गणित बघितलं तर एकदम सरळ सोपे म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे. MPSCने जेव्हा 1 तासात 20 जेव्हा प्रश्न टाकलेत तर त्यांनी काहीतरी विचार करून प्रश्न टाकलेत. पहिली गोष्ट हेच ते गणित आणि बुद्धिमत्ताबद्दल बऱ्यापैकी लोकांमध्ये गैरसमज आहे. माझ्या मताने MPSCला जर फॉर्म्युला टाकून गणित सोडवायची जर अपेक्षा असते ना, तर MPSCने तुम्हाला 1.5 ते 2 तास दिला असता. पण MPSCने आपल्याला 1 तास दिला आणि त्यात 20 गणितं सोडवायचे. तर MPSC जे काही गणितं टाकते ना एकदम बेसिक टाकते, कॉमन सेन्सचे, ज्या संकल्पनांवर तुम्हाला सुटू शकतात. त्यासाठी तुम्हाला बेसिक न्यूमरसी जरी बऱ्यापैकी बेसिक अंकगणित आलं 10वी 11वी 12वीचे तरी बऱ्यापैकी त्या गोष्टी होऊन जातात. आणि जे काही टेक्निकल लेवलचे पोरं आहेत डिप्लोमा डिग्रीवाले, त्यांना अंकगणित आणि बुद्धिमत्ता मला नाही वाटत की MPSCचं इतकं कठीण जाईल असं काही राहत नाही. विज्ञान जाऊ शकतं, 100% विज्ञान जाऊ शकतं. विज्ञान कोणत्याही शाखेचा विद्यार्थी असला ना, इव्हन तो BSc असो काही MSc असो का पार BAMS वाला, तरी विज्ञानाचे प्रश्न डेंजरस असतात. की जो अभ्यास देतो किंवा जो अभ्यास करतो आणि जो पेपर देतो त्याला या गोष्टी माहीतच आहेत. मी अंकगणित आणि बुद्धिमत्ताबद्दल बोलतोय. 20 प्रश्न असतात आणि 20ची लेवल बऱ्यापैकी बेसिक असते. म्हणजे जे तुम्हाला कॉमन कुठलंही तुम्ही मार्केटमधलं बुक घेतलं किंवा इव्हन पोलीस भरतीचं जरी बुक करून गेले ना, तरी तुम्हाला 20 पैकी 15 ते 16 सहज मार्क मिळून जातील. एवढं बेसिक असतं असं माझं मत आहे. फक्त तिथं विषय काय असतो, टाईम मॅनेजमेंटचा. 1 तासात 20 प्रश्न करणं खूप जिक्रीचं असतं, या गोष्टी असतात. बाकी गणित इतकं काही कठीण नसतं असं मला वाटतं. मग अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी काय करावं, मार्केटमध्ये 2-4 लोकांचे तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. काही म्हणजे खूप सोर्सेस आहेत. सचिन डावडे सरांचं बुक आहे, परत आरगाडे सरांचं बुक आहे, परत काही लोक RS अग्रवाल वापरतात, परत काही टेक्निकलवाले जे पोर असतात त्यांनी बऱ्यापैकी RS अग्रवालचा अभ्यास केलेला असतो. ते जरी केलं तरी ठीक आहे. पण माझं मत इतकं RS अग्रवालमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे. ते खूप डीपली होऊन जातं. अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी आमच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती 20 ते 25 गणितांच्या शीट्स देणार आहेत. त्या शीट्समध्ये कशा असतील, त्यात आम्ही 20 गणित तुम्हाला सोडवायला लावू. त्याचे स्पष्टीकरण मागे त्या शीटच्या मागे दिलेलं राहील, बेसिक फॉर्म्युले दिलेले राहतील. तेवढं केलं तरी होऊन जाईल आणि वेळ पडला तर आम्ही व्हिडिओ टाकू त्याच्यावर. असा एकंदरीत विषय असेल. आणि जरी तुम्हाला मार्केटमध्ये कुठले पुस्तकं घ्यायचे असतील तर तुम्ही ते बिनधास्त घेऊ शकतात. कळत आहे का? असा एकंदरीत विषय असतो. म्हणजे माझ्या मताने अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी डावडे सरांचं बुक चांगलं आहे आणि आरगाडे सरांचं बुक चांगलं आहे, ते पण तुम्ही करू शकता. पण सध्याच्या घडीला 2-2.5 महिन्यात इतकं करण्यापेक्षा, आणि एक गोष्ट इतर सांगायची राहून गेली सर्वात महत्त्वाची, तुम्हाला करायचं काय PYQ. अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी सर्वात महत्त्वाचे PYQ. आणि ते कोणते करायचे माहिती का? स्पेशल ग्रुप Cचे प्री आणि मेन्सचे. कारण प्री आणि मेन्स जे क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटचे PYQ बऱ्यापैकी डायरेक्ट रिपीट बी होता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता रिपीट होता. मी तुम्हाला PYQ मध्ये ते दाखवेल. अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये PYQ थेट रिपीटसुद्धा होता. पण ते जे काही पद आहे क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट, त्याचे मेन्सचे गणित इतके महत्त्वाचे आहेत की ते इतके बेसिक आहेत की त्याच पॅटर्नवर MPSC प्रीला प्रश्न विचारत असते. असा एकंदरीत विषय आहे. मी बऱ्यापैकी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत पहिलेपासून. 2 मिनिटं. सुरुवातीपासून मी काही गोष्टी क्लिअर केल्या. परीक्षा पद्धती आणि परीक्षा योजना म्हणजे काय या गोष्टी 2 मिनिटं. या गोष्टी क्लिअर केल्या मी. परीक्षा पद्धती आणि योजना म्हणजे काय, 2017ला नेमकं काय होतं, 2020ला काय होतं,
आणि आत्ता 2026मध्ये काय बदल आहे मी एकदम थोडक्यात तुम्हाला समजावून दिलेलं आहे. म्हणजे आत्ता पूर्ण जी काही 100 गुणांची 100 प्रश्नांची जी काही पेपर होणार आहे आपला 27 सप्टेंबरला, हा पूर्णपणे कसा असणार, नॉन टेक्निकल. ही फॅक्ट आहे, नॉन टेक्निकल. म्हणून तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे, प्युअर आणि कोर एम पी एस सी करायचा आहे. नुसतं पहिला काळ होता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आणि त्याचं उत्तर महात्मा फुले द्यायचे, तो 2015चा पहिलेचा काळ होता. आता तसं काहीच नाही आहे. आता प्रश्न खूप डीपली, तुम्ही ते बघा, तुम्हाला कळेल. पुढचं, नेमकी सुरुवात कशी करावी. मी बोललो इथं स्टेट बोर्डचं कसं वाचन करावं, 8वी 7वीचं स्टेट बोर्ड, 11वी 12वीचं स्टेट बोर्डचे वाचन काय करायचं आहे, मी तर तुम्हाला ते सर्व समजवलं. पुढे PYQ विश्लेषण म्हणजे काय, मी 5 वर्षाचे मागचे पेपर बोललो ग्रुप सीचे, सर्व 21,000 घ्यायचं आणि दुसरं काहीच करू नका. मस्त 5 वर्षाचे जेरॉक्स केलेले पेपर घ्यायचे, जेरॉक्स करायचे, आयोगाचे ओरिजिनल पेपर घ्यायचे आणि तेच गिरवायचे आणि तेच रंगवायचे. कळत आहे, मी माझ्या मेंटरशिप बॅचमध्ये ते सर्व करून देईल. पुढे संपूर्ण अभ्यासक्रम, मी आज तुम्हाला अभ्यासक्रम समजून दिला. याची एक प्रिंट काढूनच घ्यायची आणि ते सोबत राहू द्यायची. भले मोबाईल जवळ नाही राहिला चालेल, पण अभ्यासक्रम कधीच विसरायचा नाही. पुढे मी विषयांचं नियोजन मी इथं सांगितलं. कळत आहे, असा एकंदरीत सर्व बॅचचा विषय असेल. नेमकी तयारी कशी करावी हे संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. बरोबर, हा माझा अनुभव आहे, मी मागेही बोललो. आपली जी 27 सप्टेंबरला जी काही एक्झाम आहे त्यासाठी आर्यन अकॅडमी नंदुरबार मेंटरशिप बॅच सुरू करणार आहे. मेंटरशिप बॅच कशी असेल काय असेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. हे आमचं आर्यन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल, ते तुम्ही जॉईन करून घ्या. हे यूट्यूब चॅनल आहे, याला बी तुम्ही जॉईन करून घ्या. पुढची आमची मेंटरशिप बॅच 10 जुलैपासून नेमकी कशी असणार काय असणार मी इन डिटेल मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी समजवेल. प्लॅनिंग असा असेल, माझा जो काही अनुभव आहे त्या आधारावर मी ती बॅच बनवली. ती बॅच बनवण्याचा उद्देश आज आहे 2-2.5 महिन्यामध्ये सिलेबस कसा संपवायचा, तो सिलेबस संपवण्यासाठी मी काय नियोजन ठेवलं आहे मी ते सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगेल. म्हणजे तुम्हाला मी आत्ताही पुढे बोललो की प्रत्येक पुस्तक 500 ते 600 पेजचं आहे. प्रत्येक संदर्भ ग्रंथ विषय आहेत आपल्याला 6, अंकगणित सोडला तर 6 विषय आहेत. तर तुम्ही प्रत्येक इतक्या 2 ते 3,000 पेजेस काही तुमच्याने 2-2.5 महिन्यात काही वाचले जाणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त 300 ते 400 पेजमध्ये संपूर्ण मटेरियल कसं संपवायचं. म्हणजे मी माझ्या मेंटॉरिंग बॅचमध्ये 2 स्टेज ठेवल्यात. पहिली स्टेज 1 आहे, ती 25 ते 30 दिवसांची आहे आणि दुसरी स्टेज आहे 15 दिवसांची. या स्टेजमध्ये मी संपूर्ण सिलेबस संपवेल. पहिली रीडिंग करेल, दुसऱ्या स्टेजमध्ये मी रिव्हिजन करेल आणि ही जी काही तिसरी स्टेज आहे यात तुम्हाला स्वतःला महत्त्वाचे मुद्दे वाचायचे आहेत. मग ते कसे वाचायचे काय वाचायचे हे संपूर्ण मी त्या मेंटरशिप बॅचमध्ये सांगेल. त्या मेंटरशिप बॅचमध्ये म्हणजे विषय काय आता माहिती आहे का, तुम्ही जॉब करता, परत काही लोक कॉलेजला आहेत, तर यांच्याकडे मोजून 5 ते 6 तासाचा वेळ मिळतो. किती तासाचा, 5 ते 6. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर MPSC अभ्यास करणारे नसतील तर तुमच्याकडे किती वेळ मिळतो, 5 ते 6 तास. तर 5 ते 6 तासामध्ये दिवसाचे नियोजन कसं बनवायचं, दिवसाचे टॉपिक कसे कव्हर करायचे मी त्या मेंटरशिप बॅचमध्ये सर्व सांगेल. ती आपली बॅच केव्हापासून असेल, 10 जुलैपासून. आमच्या अकॅडमीचं जे काही ॲप आहे ते टेलिग्राम आपलं प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. आर्यन अकॅडमी टाकलं तरी ते येऊन लागतं. परत ॲपची लिंक जी मी ते आपलं कमेंट बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता लिंकवर जाऊन. तर बॅचमध्ये आपण हेच सांगणार संपूर्ण मेंटरशिप बॅच की 5 ते 6 तासात कसं करायचं. त्यात मी प्रत्येक चॅप्टरवर किंवा प्रत्येक टॉपिकवर सेपरेट व्हिडिओ घेणार नाही. आणि मी जर असं करायला गेलो तर रोजचे 8 ते 10 तास होतील. आणि तुम्ही जर 8 ते 10 तास जर नुसते व्हिडिओज बघणार तर मग अभ्यास केव्हा करणार तुम्ही. या गोष्टी आता पॉसिबलच नाही. किती पण लोक मार्केटमध्ये यूट्यूबमध्ये सांगत असतील ही बॅच ती बॅच अशी बॅच तशी बॅच, पण ह्या गोष्टी पॉसिबलच नाहीत. म्हणून मी एक प्लॅन बनवला आहे की मेंटरशिप बॅचच्या दृष्टिकोनातून आपण जाऊ शकतो. मी ऑलरेडी मेहनत करून काही नोट्स बनवल्यात, त्या नोट्स जरी केल्या तरी बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी कव्हर होऊन जातील. परंतु काही महाशय तर असं पण सांगताय 100 फक्त मेकॅनिकलवाले ऑटोमोबाईलवाले तर 30-35च्या मेरिट लागेल, असं पण काहीतरी आत्ताच प्रिडिक्शन देऊन देतात. पण रिॲलिटी अशी मित्रांनो, कोअर म्हणजे प्रॉपर MPSC करणारे खूप मुलं आहेत. म्हणून मी तुम्हाला अजून पण सांगतो, काठिण्य पातळी वाढलेली आहे, स्पर्धा वाढलेली आहे. कारण प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणून त्यासाठी आपल्याला प्रॉपर अभ्यास लागेल नियोजनबद्ध. मी तेच सांगितलं आहे, येत्या 2-2.5 महिन्यात म्हणजे जरी आत्ता इथून 75 दिवस दिसत असले, रिअल दिवस किती माहिती का, 60. 60मध्ये पहिली रिव्हिजन आपल्या पहिला सिलेबस संपवायचा 30 दिवसात,
दुसरा सिलेबस संपवायचा आहे 15 दिवसात आणि पुढची रिव्हिजन करायची 15 दिवसात. असं 3 टप्प्यामध्ये आपली बॅच चालणार. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 10 जुलैपासून आपली बॅच जॉईन करू शकता. आणि तुम्हाला बॅचबद्दल किंवा मी बॅचबद्दल नाही सांगत, तर तुम्हाला व्यक्तिगत अभ्यासाबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझा हा नंबर आहे हा सेव्ह करून घ्या, याला मेसेज करा किंवा कॉल करा. मी 100% रिप्लाय देईल म्हणजे देईल. कळत आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर मला व्यक्तिगत तुम्ही कॉल मेसेज करू शकता. हे आमचं आर्यन अकॅडमीचं प्ले स्टोअरला ॲप उपलब्ध आहे, ते डाउनलोड करू शकता. आपल्या संपूर्ण मेंटरशिपची बॅचची फी एकदम कमी असेल, 600 ते 700 रुपयात असेल. मी 7 विषयांच्या नोट्स तिथं प्रोव्हाइड करणार आहे प्रिंटेड. मग ती बॅच कशी असेल, काय असेल, मी कसं कव्हर करणार हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देईल. कळत आहे. चालतं आहे. मग